आजच्या सेशनमध्ये आपण जे आहे आपलं जे बजेट होतं त्या बजेटमधल्या जेवढ्या टर्म्स आणि जेवढ्या योजना आहेत बघा त्या आपण इन डेप्थ बघणार आहे बघा. ओके, लास्ट सीबीबीमध्ये आपण इकॉनॉमिक सर्वेचं करंट बेसिक बघितलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण युनियन बजेट जे आहे आपलं केंद्रीय अर्थसंकल्प हा ऑलरेडी यूट्यूबवर आहे, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघून घ्या. ओके, तुमच्या ग्रुपमध्ये याच्या दोघींच्या नोट्स येऊन जातील बघा आज संध्याकाळी, कदाचित आल्या पण असतील. आता आल्या आहे ना? हां ठीक आहे. ओके, सो युनियन बजेट जे आहे म्हणजे आपला केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी आला होता. याच्यातले जे महत्त्वाच्या टर्म्स आहेत ते आपण समजून घेणार आहे की ऑलरेडी आता कसं अपेक्षित असतं की कुठलंही बजेट बघायच्या आधी किंवा इकॉनॉमिक सर्वे ज्या वेळेस आपण बघतो ना, तर तुम्हाला हे क्लिअर पाहिजे की हिच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत किंवा ज्या कन्सेप्ट आहेत त्या माहीत पाहिजेत. पण बऱ्याचदा असं होतं की जो फ्रेशर असतो त्या फ्रेशरला ते डील होत नाही आणि फ्रेशर सोडून बाकीच्यांना जे आहे त्यांनाही ते डील होत नाही, कधी ते बघितलेलं राहत नाही की त्या अँगलने ते गोष्टी बघितलेल्या नसतात. ओके, किंवा इकॉनॉमीमधले कन्सेप्ट क्लिअर नसतात. तर आता जिथं जिथं बेसिक कन्सेप्ट आहेत त्या गोष्टी हिच्यामध्ये आहेत बघा. सगळ्यात पहिलं आहे की टोटल रिसिप्ट अदर दॅन बॉरोविंग जे आहे बघा. आता बॉरोविंग म्हणजे काय, जे काही लोन घेतलं आहे गव्हर्नमेंटनी, कर्ज घेतलं आहे, इकडून तिकडून पैसा उचलला आहे ते सोडून टोटल रिसिप्ट म्हणजे काय, एकूण जमा किती आहे सरकारकडं. ओके, अदर दॅन बॉरोविंग्स म्हणजे फॉर एक्झाम्पल की माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि मी सरगमकडून अजून जे आहे 50 रुपये उधार घेतलेत, बरोबर. टोटल माझ्याकडे झाले किती, 150. पण मी 50 सरगमकडून बॉरो केलेले आहेत बघा. तर हे काय आहे, टोटल रिसिप्ट अदर दॅन बॉरोविंग्स म्हणजे जे आहे की तुम्ही घेतलेलं आहे ते सोडून द्या, तिच्यातलं तुमच्याकडे किती जमा झाली. तर गव्हर्नमेंटकडे पैसे येतात कुठून, 2 सोर्सेस असतात. एक तर टॅक्स, नॉन टॅक्स जे कर आपल्यावर लादले जातात त्या करांमधून पैसा येतो, आणि दुसरं एक असतं की अदर दॅन टॅक्स जे आहे तर तो पैसा आपल्याकडे येतो. मग अदर दॅन टॅक्स काय असतो, जसं पैसे वगैरे छापतं बघा गव्हर्नमेंट. ओके, सो नोट आहे का रे, एखादी कॉईन आहे का, नोट आहे का, द्या बरं. आता याच्यामध्ये बघा पैसे जे छापले जातात, मग आता त्या पैशावर लिहिलेलं आहे तिच्यावर 10 रुपये 100 रुपये है ना, परत भेटणार नाही हा फक्त. हां हां ते जास्त होते रे. आता बघा ही 50 रुपयाची नोट आहे समजा, ही 50 रुपये म्हणजे काय, याची फेस व्हॅल्यू आहे 50 रुपीज जे आहे. याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू किती आहे, म्हणजे मी जर फाडून टाकली आहे नोट, त्या नोटची किंमत किती होईल. ओके, किंवा याचा कागद म्हणून जर आपण विकायला गेलो है ना, सो किंवा आपण दुसऱ्या देशात गेलो गांधीजींना घेऊन, तर मग ते वर्क होणार नाही तिथे, त्यांची करन्सी वेगळी आहे. तर मग आता गव्हर्नमेंटने लावले 50 रुपये किंवा ही 200ची नोट येणार होती इकडं, पण आता दुर्दैवाने नाही आली ती, पटकन इकडून 50ची आली. आता हे जे पैसे आहेत बघा, तर ही 50ची नोट बनवायला गव्हर्नमेंटला किती पैसे लागले असतील, RBIने जे बनवली बघा, तर 50 रुपये लागले असतील का, नाही. HRDची किंमत कमी आहे, पण आपल्याला देताना किती रुपये म्हणून दिली, 50. मग फायदा कोणाचा झाला, हा असे नॉन टॅक्स फायदा आहे. म्हणजे इथं कर लावला आहे का, नाही. जिथं कर लावलेला असतो तिथं गणित वेगळं आहे बघा. कर लावला आहे तिथे डायरेक्ट टॅक्स लावला आहे, GST असेल, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स, 2 गोष्टी आहेत बघा. मग ज्या वेळेस हे टॅक्सेस लावले जातात, मग या टॅक्सेस लावल्यानंतरची गणितं वेगळी आहेत ना इथं. मग मूळ मुद्दा असा असतो की जेव्हा टॅक्स अदर दॅन टॅक्स आहे, तर मग हा विचार तुम्हाला करावा लागतो की मग अदर दॅन टॅक्स किंवा इतर फीज असते बघा वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत, सो त्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. मग तुम्हाला प्रश्न विचारताना काय विचारतात, नॉन टॅक्स रिसिप्ट कुठलं, की नॉन टॅक्स पैसा कुठून येतो, मग अदर दॅन कर जे आहे तर ती यादी तुम्हाला सांगता आली पाहिजे. मग तिथं MCQज असे विचारले जातात. ओके, म्हणजे जे टिपिकल चार्ट्स असतात ना, की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं की बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड, मग त्याच्या अंडर काय काय येतं, तर ते इकॉनॉमिक शिकवतो, ते हे डायरेक्टली MCQज आधीपासून विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर कॉईनचं पण तसंच असतं, मेटल आहे ना तिच्यामध्ये. सो कॉईनमध्ये मेटल आहे. मधल्या काळात 10 रुपयाचा कॉईन आणला होता बघा, 2 मेटल तिच्यामध्ये होते. ती बाहेरची जी रिम होती, मग त्याला जे आहे गायब व्हायला लागले होते मधूनच. तिच्यात काही व्हिडिओज असतात बघा, त्या 10 रुपयाच्या आजूबाजूची ती रिम काढतात आणि त्याच्यापासून अंगठी वगैरे बनवतात बघा, व्हिडिओज आहेत. ओके, किंवा मध्ये 1 रुपया होता, मोठा रुपयाचा कॉईन होता, तो बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्याच्यापासून 2 ब्लेड वगैरे बनायचे असे रिपोर्ट समोर आले होते. म्हणजे आपला 1 रुपया घेऊन त्याचे 2 ब्लेड बनवायचे, 1.5 रुपयाचं ब्लेड 3 रुपयाला विकायचं, कारण त्याच्यात मेटल जास्त झालं ना त्याच्या ॲक्च्युली. मग त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती जास्त आहे रादर दॅन फेस व्हॅल्यू, म्हणजे मेटलची किंमत जास्त झाली फेस व्हॅल्यूपेक्षा, म्हणून नंतर असे छोटे छोटे आले बघा. मग कॉईन 1 रुपयाचा कॉईन छोटा झाला. मग ह्या गोष्टींचा पण विचार त्याच्यामध्ये केला जातो. आणि जर खूप आकर्षक असलं तर लोक जमा करून ठेवतात. ओके, सो जमा करून ठेवले की तशी ते मार्केटमधून जाणार आहेत.
सो आता इथं जे आहे बघा, टोटल रिसिप्ट अदर दॅन बॉरोविंग जे आहे ते काय असतं की सम ऑफ ऑल गव्हर्नमेंट रेव्हेन्यू, सरकारचा जो महसूल आहे एक्सक्लुडिंग लोन्स अँड अदर लायबिलिटीज, सरकारने घेतलेलं कर्ज जे आहे किंवा सरकारच्या ज्या लायबिलिटीज आहेत बघा, म्हणजे सरकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत इतर, तर त्या सगळ्या मायनस करायच्या आणि तिच्यामध्ये काय राहील, सम ऑफ ऑल गव्हर्नमेंट रेव्हेन्यू जे आहे, फक्त महसुलाचा विचार होईल अदर दॅन कर्ज. मग आता याच्यामध्ये ही फिगर कशासाठी लागते आपल्याला, हे का बघायचं बरं असं की कर्ज सोडून बाकीचा पैसा सरकारकडे किती आला. त्याचं बेसिक काय आहे, त्याचं बेसिक असं आहे की इट इज सम ऑफ ऑल गव्हर्नमेंट रेव्हेन्यूज. हे कशासाठी, टू कॅल्क्युलेट फिस्कल डेफिसिट. आता मी सरगमकडून 50 रुपये का घेतले, माझ्याकडे 100 होते पण मी 50 रुपये घेतले का, कारण मला एवढं कळलं आहे की 100पेक्षा जास्त माझा खर्च होणार आहे आणि त्याची तजवीज मला करून ठेवायची आहे. सो मी सरगमकडून मग ते पैसे घेतले, म्हणजे सरकारचा फिस्कल डेफिसिट. आता फिस्कल डेफिसिट ही गोष्ट काय असते ती पण आपण बघू. फिस्कल डेफिसिट म्हणजे काय की सरकारकडे जो पैसा येतोय बघा, रेव्हेन्यू सरकारकडे जेवढा आला म्हणजे सरकारकडे जमा झालेला पैसा मायनस सरकारने खर्च केलेला पैसा, हे जर मायनसमध्ये जात असेल निगेटिव्ह, याला म्हणतात फिस्कल डेफिसिट. डेफिसिट म्हणजे मायनसमध्ये गेलं तुम्ही, आणि फिस्कल मराठीमध्ये काय, राजकोषीय तूट, मराठीमध्ये याला म्हटलं जातं राजकोषीय तूट जे आहे बघा. ओके, सो हा कन्सर्न याच्यामध्ये मॅटर करतो की ही राजकोषीय तूट जी आहे. आता मूळ मुद्दा कसा असतो बघा, जेव्हा तुम्ही हे फिस्कल डेफिसिट बघता तर हे आपल्याला टोटल रिसिप्ट अदर दॅन बॉरोविंग्स, म्हणजे आपल्या खर्चासाठी आम्हाला कुणाकडून तरी पैसा घ्यावा लागतोय असं होता कामा नये. जर असं नाही झालं तर काय होईल, आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग होईल, हे त्याचं लक्षण असतं. म्हणजे माझ्याकडे 100 रुपये आहेत, माझा खर्चच 80 रुपये, तर माझ्याकडे 20 रुपये पडून राहणार. मग त्याची आपण LIC काढू, त्याचं आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकू, त्याचं आपण सोनं घेऊ, हिरे घेऊ, बरोबर. मग माझ्याकडे जर जमाच राहत नसेल काही, आता जे महाराष्ट्राच्या तिजोरीबद्दल बोललं गेलं बघा की लाडकी बहीण योजना आली, महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये काय झाला, खळखळाट झालेला आहे, म्हणजे खर्च जास्त झाला रॅदर दॅन रिसिप्ट्स. मग महाराष्ट्राला बाकीचं तर खर्च करायचंच आहे बघा, सगळ्या गोष्टी तर रुटीन चालणारच आहे. मग याच्याकरता आपल्याला काय करावं लागू शकतं, आपल्याला लोन घ्यावं लागू शकतं बघा, असा हा कन्सर्न आहे. मग आता याच्यामध्ये टोटल रिसिप्ट जी काही सगळी जमा असते, सरकारकडे कुठून कुठून पैसा येतो बघा. एक, डिरेक्ट अँड इनडिरेक्ट टॅक्सेस, सरकारकडे जे आहे टॅक्सेसमधून पैसा येतो, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे काय, इन्कम टॅक्स जो आहे, आता मार्च एंडिंगला भरायचा सगळ्यांना इन्कम टॅक्स जो आहे. दुसरं जे आहे इनडिरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष लोन म्हणजे काय, बेस्ट काय याच्यामध्ये GST जो आहे तुमचा, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जो आहे, तर तो अप्रत्यक्ष कर आहे बघा. ओके, त्याच्यानंतर नॉन टॅक्स रेव्हेन्यू, हे जे तुम्हाला सांगितलं आता पैशाची उदाहरण देऊन एक, त्याच्यामध्ये इंटरेस्ट, जर सरकारने कोणाला लोन दिलेलं असेल सरकारला व्याज मिळणार. डिव्हिडंड जे असतात, सरकारकडे शेअर्स आहेत कंपन्यांचे जे आहे, डिव्हिडंड मिळेल. प्रॉफिट फ्रॉम पब्लिक एंटरप्राइजेस, आत्ता आपण बघितलं होतं की गेल्या 3 वर्षानंतर जे आहेत, म्हणजे आपलं BSNL जे आहे ते प्रॉफिटमध्ये आलं वगैरे वगैरे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यातून प्रॉफिट कुणाला मिळणार आहे, शासनाला पण मिळणार आहे, कारण ह्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत, गव्हर्नमेंटच्या कंपन्यांमधून जर नफा आला, जर आला असं आहे, कारण गव्हर्नमेंटच्या कंपन्यांमधून नफा येणं हे उन्हाळ्यात पाऊस पडण्यागत आहे, कधी कधी पडतो तो. ओके, परिस्थिती वाईट, म्हणून डिसइन्व्हेस्टमेंट नावाची गोष्ट करते सरकार, की ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या लॉसमध्ये आहेत त्यांचं काय केलं जातं, डिसइन्व्हेस्टमेंट. म्हणजे काय, तिच्यातली सरकारची मालकी कमी करायची. मग ती मालकी कुणाची वाढते, तर ती मालकी प्रायव्हेट सेक्टरची वाढते. मग प्रायव्हेट सेक्टर तिच्यात येतं, ते मालक बनतं, असा कन्सर्न केला जातो. आणि तिच्यातून येणारा जो पैसा आहे तो पैसा नंतर गव्हर्नमेंट इतर कामांसाठी वापरू शकतं, असं हे गणित आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे की वेगवेगळ्या सेवांसाठी चार्जेस लागतात बघा, फीज असतील, चार्जेस असतील बघा, रिकव्हरी ऑफ लोन असेल, दिलेलं लोन रिटर्न येतं. डिसइन्व्हेस्टमेंट बघा इथं खाली जे आहे दिलेलं, याला मराठीमध्ये म्हणतात निर्गुंतवणुकीकरण जे आहे, गुंतवणूक केलेली काढून घेणं, निर्गुंतवणुकीकरण. ओके, सो हिच्यामध्ये सरकार काय करतं, स्वतःची मालकी कमी करतं, अशी ही कन्सेप्ट आहे बघा. क्लिअर आहे, कोणाला काय कन्फ्युजन याच्यामध्ये. ओके, आता दुसरी टर्म आहे आपली नेट टॅक्स रिसिप्ट. ओके, नेट टॅक्स रिसिप्ट जे आहे, आता हे काय प्रकरण आहे बघा. एक तर कसं असतं ना, ज्यावेळेस तुम्ही टॅक्सेशनचा कन्सर्न याच्यामध्ये येतो बघा, तुम्हाला टॅक्स जमा करायचा आहे, टॅक्स ज्या वेळेस तुम्हाला जमा करायचा आहे तुम्हाला यंत्रणा लागणार आहे त्याच्यासाठी. सो टॅक्स तर असा त्याचा चालत येणार नाही आपल्याकडं. मग तो टॅक्स जमा करायला तिथं अधिकारी आहेत बघा, उद्या तुमच्यापैकी काही लोक तिच्यात काम करतील, UPSCतून IRS IT IRS कस्टमचे पद आहेत, त्यांना पगार द्यावा लागतो की ना आपल्याला. हां, त्या दिवशी त्या मॅडम आल्या होत्या बघा, हां ना, इन्कम टॅक्स कमिशनर.
त्यांना पगार द्यावा लागतो. सो ऑब्वियसली जे आहे की जेवढा कर आपण जमा करणार आहे तिच्यातून काही गोष्टी मायनस कराव्या लागतील ना आपल्याला. दॅट इज नेट. किती आलं तुमच्याकडे? ओके, म्हणजे एका माणसाने जे आहे 50 डझन केळी विकत घेतली, मार्केटमध्ये जाऊन ती विकली, त्याला तिच्यातून जे आहे 2000 रुपये आलेत समजा त्याच्याकडे. तर ते 2000 रुपये सगळं प्रॉफिट आहे का त्याचं? नाही. जे काही 50 डझन केळी घ्यायला पहिले पैसे दिले होते ते मायनस करावं लागतील ना तिच्यातून, बरोबर. सो असं ते गणित आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा की आता टोटल नेट रिसिप्ट काय असतं की टोटल अमाऊंट ऑफ टॅक्स रेव्हेन्यू कलेक्टेड बाय गव्हर्नमेंट आफ्टर अकाउंटिंग फॉर एनी पेमेंट्स ऑर रिफंड्स. ओके, जे काही त्याच्यासाठीचे खर्च काय आहेत ते सगळं वजा करा, तिच्यातून तुम्हाला जे मिळणार आहे तर ते काय आहे? नेट आहे बघा. ओके, सो फिस्कल डेफिसिट जो असतो तर फिस्कल डेफिसिट जे आहे बघा तर तो जवळपास 4.4% ऑफ GDP आहे. फिस्कल डेफिसिट जो वर सांगितला, आता फिस्कल डेफिसिट जे आहे त्याच्यावर आपण चर्चा करूयात बघा. आता फिस्कल डेफिसिट हे जे प्रकरण आहे, फिस्कल डेफिसिट ही जी गोष्ट आहे बघा, सो गव्हर्नमेंटचा जो रेव्हेन्यू आहे आणि गव्हर्नमेंटचा जो खर्च आहे बघा, जो वरती मी तुम्हाला सांगितला एका विशिष्ट टाईम फ्रेममध्ये, म्हणजे आपण एका वर्षामध्ये हे बघतो की सरकारकडे समजा 100 रुपये आलेत आणि सरकारने खर्च केले 120 रुपये, तर गव्हर्नमेंट किती गेलं? -20. ओके, फिस्कल डेफिसिट झाला 20 रुपयाचा जो आहे, म्हणजे राजकोषीय तूट मराठीमध्ये. आता हिच्यातून जे आहे काय कळतं आपल्याला? फिस्कल डेफिसिटमधून आपल्याला कळतं की गव्हर्नमेंट स्पेंडिंग इज मोर दॅन इट्स रिसिप्ट. गव्हर्नमेंट जास्त खर्च करते गव्हर्नमेंटकडे जेवढा रेव्हेन्यू येतोय त्याच्या, बरोबर. आणि जर गव्हर्नमेंट असंच करत राहिली तर काय होईल? लाडक्या बहिणींना गव्हर्नमेंटच्या मदतीला यावं लागेल, त्यांना फंडिंग करावं लागेल, बरोबर. असं होऊ शकतं बघा. म्हणून जे आहे की ज्या फ्रीबीजवर चर्चा चालते आता देशामध्ये जे आहे, मोफत काहीतरी देणं. आता दिल्लीमध्ये सरकार आलं बघा, आजच्या पेपरला होतं लगेच. आता दिल्लीतल्या लाडक्या बहिणींना कधीपासून 2500 रुपये मिळणार अशी बातमी होती. आता शपथ घेतली तर बस होतं त्या CMला खुर्चीवर. ओके, पहिलेच सुरू झाले. ओके, सो मुळात जे आहे की गव्हर्नमेंट स्पेंडिंग जे आहे ते जास्त होत आहे. आता याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट जी येते की फिस्कल डेफिसिट जे आहे ते दोन याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. म्हणजे याच्यात जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं आपण तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे असतं आपलं, आता GDP बघितला होता, आठवतं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये. ओके, म्हणजे GDPशी जर तुलना करायची असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटचं जे एक्सपेंडिचर आहे जवळपास जे आहे, गव्हर्नमेंटने सांगितलं की जवळपास 1 ट्रिलियन एवढं एक्सपेंडिचर आहे आणि गव्हर्नमेंटकडे किती पैसे येत आहेत? $900 बिलियन येत आहेत. आणि गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर किती आहे? $1 ट्रिलियन. म्हणजे गव्हर्नमेंट लॉसमध्ये किती आहे? 100 बिलियन जे आहे. ओके, जे तुम्हाला 100-120 रुपयात सांगितलं त्याच पद्धतीने. सो गव्हर्नमेंटचा हा लॉस असतो. ओके, आता याच्यामध्ये सिम्पली जे आहे की आपण फिस्कल डेफिसिटचा विचार ज्यावेळेस करतो बघा, आता गव्हर्नमेंट जे आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे स्पेंडिंग करतं बघा. गव्हर्नमेंट पैसा कधी टाकतं इकॉनॉमीमध्ये? इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज जास्तीच्या रन झाल्या पाहिजेत. जर तुमची इकॉनॉमी स्लो डाऊन झाली असेल तर गव्हर्नमेंट काय करतं? तिच्यामध्ये पैसे टाकतं बघा. ओके, तुमची इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी जर स्लो डाऊन असेल देन गव्हर्नमेंट विल गो फॉर है ना पैसा डालो इकॉनॉमी में. आता हे सांगणारा माणूस कोण होता? केन्स जो आहे. केन्सची थिअरी असते इकॉनॉमीमध्ये. हे सांगणारा माणूस होता केन्स, की जर इकॉनॉमी स्लो डाऊन झाली असेल तर पैसे कोण टाकले पाहिजे? शासनाने टाकावेत इकॉनॉमीला जे आहे रुळावर आणण्यासाठी. सो इकॉनॉमिकमध्ये केन्सची थिअरी आपण शिकतो. हे केन्सने सांगून ठेवलेलं आहे. आता मुळात कसं असतं बघा की रेसेशन जे असतं, आपण इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये जेव्हा बघतो ना की ही इकॉनॉमी ह्या पद्धतीने जेव्हा रन होते बघा, इकॉनॉमी जेव्हा स्लो डाऊनकडे येणार आहे, रेसेशन तिच्यामध्ये ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस जे आहे किंवा पिरियड ऑफ इकॉनॉमिक डिक्लाइन, ज्या काही आर्थिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ज्या वेळेस स्लो डाऊन होणार आहे त्यावेळेस तिच्यामध्ये काहीतरी तुम्ही पैसे टाकणं गरजेचं आहे. सिम्पल जे आहे हा ना, हिवाळ्यामध्ये शेकोटी पेटवतो. आता ऊन तापायला लागलं आहे, आता काही शेकोटीचा सीन नाही बघा. पण शेकोटी पेटवल्यानंतर ती आग विजायला लागली की आपण काय करतो? इंधन टाकत जातो तिच्यामध्ये. आणि आग भडकल्यावर काय करतो का आपण? नाही. ते विझून जाऊ नये याच्याकरता काही ना काही टाकलं जातं तिच्यात. तसं हे फिस्कल जे आहे स्पेंडिंग इन्क्रीज कधी करतं गव्हर्नमेंट? जेव्हा तुमची इकॉनॉमिक डिक्लाइन होतं किंवा तुमच्या इथं मंदी येते, रेसेशन येतं. सो सरकार त्या इकॉनॉमीला परत एकदा जे आहे रुळावर आणण्यासाठी असं करू शकतं बघा. ओके, आता याच्यामध्ये जे आहे की हे करण्यासाठी सरकारला पैसा बाहेरून घ्यावा पण लागतो बघा. बॉरोविंग्स जे आहेत सगळं काही सरकारच्या तिजोरीत असेलच असं नाही, सरकार बाहेरून पैसा पण घेऊ शकतो. आणि हे ज्या वेळेस सरकार करतं की जर सरकारने जास्तीचा पैसा उचलला तर मग सरकारचं कर्ज जे आहे बघा
है ना, नॅशनल डेप ते वाढत जाणार आहे बघा. ऑब्वियसली जर तुम्ही कर्ज घेत राहिलात तर मग तुमचं जे आहे कर्जाचा डोंगर वाढत जाईल. ओके. सो बऱ्याचशा इकॉनॉमीज आहेत बघा जगामध्ये, त्यांना हे डील नाही झालेलं, नंतर त्यांनी एवढी कर्ज उचलली की ते बँकरप्ट होऊन गेलेत, नंतर त्यांनी हातवर करून टाकले. हे पण चांगली गोष्ट नसते की म्हणजे तुम्ही पैसे टाकताय म्हणजे असा एखादा व्यवसाय जिच्यातून आउटपुट काही नाही आहे पण नुसतं इनपुट टाकणं चालू आहे तर मग ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं बघा. ओके. सो ती एक गोष्ट महत्त्वाची आहे. आता केनेशियन मॅक्रो इकॉनॉमिक आणि फिस्कल डेफिसिटचा विचार केला तर जो केन्स होता बघा, त्यांनी काय केलं होतं की आपली गव्हर्नमेंटची जी ॲक्शन असते त्या गव्हर्नमेंटच्या ॲक्शनला त्यांनी जे आहे फोकस केलं होतं की इकॉनॉमीला स्टेबल राखणं किंवा इकॉनॉमीला ग्रो करण्यासाठी मदत करणं, याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा रोल क्रुशियल आहे. जर इकॉनॉमी स्लो डाऊन झाली तर तिच्यात तुम्ही पैसे टाका, हे सांगणारा माणूस केन्स होता बघा. आणि त्यांनी जे आहे फिस्कल पॉलिसी थ्रू, म्हणजे आता ही फिस्कल पॉलिसी आपण शिकू आपल्या इकॉनॉमीच्या लेक्चरमध्ये, राजकोषीय धोरण, आणि त्याच्याबरोबरच दुसरी असते मॉनिटरी पॉलिसी, ज्याला मराठीत म्हणतात मौद्रिक धोरण. RBI ज्या पद्धतीने काम करते बघा तो कन्सर्न तिच्यामध्ये असतो. ओके. सो आता हे सगळं जे आहे तर याच्यामध्ये इकॉनॉमिक डाऊन ट्रन्स असतील की गव्हर्नमेंट जे आहे त्यांचं स्पेंडिंग जे आहे इन्क्रीज करणं जे आहे. ओके. त्याच्यानंतर टॅक्स कमी केले जातात बघा याच्यामध्ये. जर याच्यात जास्त टॅक्स असतील तर इकॉनॉमी ग्रो होईल का? नाही. तुम्हाला टॅक्सेस पण कमी करावे लागतात जेणेकरून लोकांच्या हातात पैसा राहील. लोकांच्या हातात जास्त पैसा आला, मार्केटमध्ये लिक्विडिटी जास्त असेल तर टॅक्स वाढवले जातात जेणेकरून जास्तीचा पैसा आपल्याला काढून घेता येईल. ओके. त्या पद्धतीने हे काम करतं बघा. आणि इकॉनॉमी जे आहे तर ती आपल्याला इन्क्रीज करावी लागतं, म्हणजे तिच्यावर काम करावं लागतं बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ग्रॉस मार्केट बॉरोविंग्स जे आहेत बघा. ओके. म्हणजे जे आहे की आपण जे आहे गव्हर्नमेंट जे आहे एका फिनान्शियल इयरमध्ये जेवढा पैसा बॉरो करते, कर्ज घेते, त्याला काय म्हटलं आता ग्रॉस मार्केट बॉरोविंग्स. कितीपर्यंत येते? 14.82 लाख कोटी जे आहे बघा बजेटमध्ये तो आकडा जो आहे, म्हणजे जवळपास पकडा तुम्ही 15 लाख कोटी रुपये जे आहे ते आपण काय करतोय? बॉरो करतोय. म्हणजे आपलं फिस्कल डेफिसिट कसं आहे ते लक्षात येईल तुम्हाला. आपला जो खर्च आहे तो आपल्या जमेपेक्षा जास्त आहे, है ना. प्रत्येक आम आदमीची हीच व्यथा आहे बघा, है ना. जमा किती होतात आणि खर्च किती होतो. म्हणजे मला जवळपास आफ्टर कॉलेज, आता बरीच वर्ष आली, माझ्या सिनियरनी फोन केला. ओके. आणि त्याचं जे संभाषण झालं त्यांनी सोशल मीडियावर माझा नंबर घेतला होता आणि तो आमचं जे काही 10 मिनटं बोलणं आलं त्याच्यातलं 8 मिनटं याच्यावरच बोलत होता. तो पैसे कसे येतात आणि कसे जातात कळतच नाही म्हटलं. मला पहिलं असं वाटलं होतं मी सेटल होईल, मग ते पैसे आलेत चांगले, मग घर घेतला, मग त्याचा हप्ता सुरू झाला, मग गाडी घेतली. त्याला म्हटलं कशाला घेतला या दोघी गोष्टी, गरज होती काही. मग मुळात जे आहे की प्रत्येक आम आदमीला हे वाटतं की त्याची ती स्थिती आहे बघा की ते आले आणि लगेच गेले. म्हणजे हा शेवटचा जो असतो ना, आता काउंटडाऊन सुरू झाला 20 तारखेनंतर, 20 तारखेनंतर परिस्थिती अजून बिकट होत जाते, है ना. एक बिडी मिळेल का, है ना, अशी स्थिती ती असते. सो ग्रॉस मार्केट बॉरोविंग जे आहे की एका फिनान्शियल इयरमध्ये जेवढा पैसा तुम्ही उचलणार आहात, ओके, बाहेरून जे आहे कर्ज घेणार. आता बॉरोविंग्स हे फक्त काही बाहेरून नाही, आतून पण होतं बघा, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे तुम्ही सरकारला लोन देऊ शकता का? देऊ शकता. तुम्ही बॉन्ड्स विकत घ्या, सरकार जे आहे तुमचं ऋणी राहील बघा. ओके. हां, मसाला घ्या, बिन मसाल्याचे घ्या, है ना, हळदीचे घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्याचे हे आहेत ना, ते बघितलं का तुम्ही लेक्चर्स? मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या चॅनलवर भरपूर आहेत त्याचे लेक्चर, बॉन्डचे जे आहेत वेगवेगळे, है ना, लॉंग अगो टाकले होते मी, बघून घ्या ते. ओके. सो आता गव्हर्नमेंट जे आहे हा पैसा कशासाठी करतं? पब्लिक सर्व्हिसेसवर जे आहे हे करतं, कारण बॉरोविंग्स जे असतील तर तो जो खर्च आहे तो तिथं केला जाईल. आता गव्हर्नमेंट जे आहे मग हे बॉरो करण्यासाठी काय करतं? सिक्युरिटीज जे आहेत बघा, ट्रेझरी बिल्स. ओके. आता हे आपण कॅपिटल मार्केटमध्ये शिकू. कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट असे 2 प्रकार आहे. मनी मार्केट हे शॉर्ट टर्मसाठी असतं, कॅपिटल मार्केट हे लॉंग टर्मसाठी असतं. UPSCचा जो इंटरेस्ट आहे आजच्या डेटमध्ये तो कॅपिटल मार्केटवर बराच आहे. म्हणजे UPSC सध्या जे आहे बँकिंग आणि जे आहे कॅपिटल मार्केट यातल्या टर्म्स बऱ्याच विचारते, जर तुम्ही लास्ट इयरचे पेपर काही बघितले तर. ओके. UPSCचं कॉम्प्रिहेन्शन रिलेटेड सेशन आहे दुपारी 2 वाजता. तुमच्या ग्रुपवर मेसेज तुम्हाला पडला असेल, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी एकदा ग्रुप ओपन करून घ्यायचा टेलिग्रामवर जे आहे ते. उद्या 2 वाजता. आता इथं बघा की सिक्युरिटीज जे आहेत बघा, गव्हर्नमेंट जे आहे त्याला देतं ट्रेझरी बिल्स आणि तिच्यातून पैसा उभा करतं.
त्याच्यानंतर मनी मार्केटमधून पण करतं बघा. मनी मार्केट कशासाठी आहे? हे मार्केट कुठलं आहे? कॅपिटल मार्केट जे आहे बघा, भांडवली बाजार असं मराठीत म्हटलं आता याला. कॅपिटल मार्केट म्हणजेच भांडवली बाजार, आणि भांडवली बाजार हा लॉंग टर्मसाठी असतो. लॉंग टर्म्सच्या काय गुंतवणुका असतील त्या कुठं असतील? कॅपिटल मार्केटमध्ये. मनी मार्केट जे आहे ते काय आहे? याला नाणे बाजार असं म्हटलं जातं मराठीमध्ये. याच्यामध्ये जे आहे शॉर्ट टर्मच्या ज्या आहेत तर त्या तुमच्या गुंतवणूक असतात. मनी मार्केटमध्ये शॉर्ट टर्मच्या गुंतवणूक असतात बघा. सो याच्यामध्ये जे आहे एक ऑर्गनाइज एक्सचेंज मार्केट जे आहे शॉर्ट टर्म डेब्ट सिक्युरिटीसाठी राहतं. सो दोन्हीकडून जे आहे पैसा सरकार बॉरो करू शकतं. मनी मार्केट, कॅपिटल मार्केट. ओके. त्याच्यानंतर जे आहे बघा कॅपेक्स एक्सपेंडिचर. काय असतं बरं? आठवतं का तुम्हाला कॅपेक्स एक्सपेंडिचर? हा शब्द जो आहे बजेटमध्ये पण आला होता बघा, आपला इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण आला होता. कॅपेक्स एक्सपेंडिचर काय असतं की असा पैसा जो आपण जे आहे लॉंग टर्मच्या ॲसेटसाठी वापरतो. ओके. दीर्घकालासाठीचे जे ॲसेट्स आपण जन्माला घालतोय त्या दीर्घकालासाठीच्या ॲसेटसाठी हा पैसा वापरला जातो. म्हणजे सिम्पली जर तुम्ही बघितलं की कुठलीही अशी गोष्ट तुमच्या घरात, त्यावेळेस पण मी फ्रीजचं एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, अशा ज्या गोष्टी असतात की ज्या लॉंग टर्मसाठी, टी व्ही घेतला तुम्ही की जो 5-10 वर्ष अशा याच्यासाठी ज्या गोष्टी तुम्ही करता ना लॉंग टर्म, तो सगळा काय आहे? कॅपेक्स एक्सपेंडिचर. म्हणजे याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये भांडवली खर्च, यात तुम्ही बिल्डिंग उभ्या करणं, रस्ते बनवणं, ब्रिज बनवणं, मोठमोठ्या मशिनरी घेणं, लॉंग टर्मसाठीचा खर्च जो आहे तो याच्यामध्ये येतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना जे आहे. ओके. आता बघा अशा ज्या योजना आहेत ह्या योजना आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत, कारण ह्या नव्याने ज्या आहेत प्रपोज्ड होणाऱ्या किंवा बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ज्यांचा उल्लेख असतो त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो इथं प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना जी आहे हिच्यामध्ये ॲग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम जे आहे तिच्यामध्ये की जे 100 डिस्ट्रिक्ट जे आहे बघा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स जिच्यामध्ये लो प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा क्रॉप इंटेन्सिटी कमी आहे बघा, ॲव्हरेज जे आहे तिथं उत्पन्न येईना तुमचं, म्हणजे असे 100 जे आहेत ते यांनी डिस्ट्रिक्ट शोधलेले आहेत. यालाच ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स म्हटलं जातं की जिथं उत्पादन अतिशय कमी आहे, जेवढं ॲव्हरेज उत्पादन यायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी उत्पादन तुम्हाला इथं मिळतं. आणि त्याच्यामुळे जे आहे यालाच आपल्याला कामाला ह्याच याच्यावर फोकस करायचा आहे. मग आता याच्यामध्ये जे आहे की आपल्याला शेतकऱ्यांना सपोर्ट करायचा आहे, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवायचं आहे. 2 गोष्टी त्याच्यात, शेतकऱ्याला सपोर्ट करणं, शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणं. ओके. मग आता उत्पादन कसं वाढेल बरं? उत्पादन वाढवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यामध्ये काय काय? सगळ्यात पहिलं सिंचन. ओके. शेतकऱ्याला सिंचनाच्या व्यवस्था प्रोव्हाइड करा. इरिगेशन फॅसिलिटीज जे आहेत बघा. ओके. पर ड्रॉप मोर क्रॉप है ना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आपल्याकडे आहे बघा. ओके. PM कृषी सिंचाई योजना. ओके. सो पर ड्रॉप मोर क्रॉप जे आहे. ओके. दुसरं जे आहे याच्यामध्ये ॲसेट्स प्रोव्हाइड करायचे बघा, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म क्रेडिट ॲसेट करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल शेतकऱ्याला समजा ट्रॅक्टर घ्यायचं आहे, शेतकऱ्याला जे आहे एखादं छोटंसं मशीन घ्यायचं. आता छोटे छोटे मशीन पण भरपूर आले शेतीसाठी. मग शॉर्ट टर्म लॉंग टर्ममध्ये त्यांना जे आहे लोन प्रोव्हाइड करायचं बघा. त्याच्यानंतर स्मॉल मार्जिनल आणि लँडलेस फार्मर जे आहे त्यांना फोकस करणं जे आहे बघा. टार्गेट सपोर्ट जो आहे स्मॉल मार्जिनल आणि लँडलेस यांना सुद्धा जे आहे क्रेडिट गेलं पाहिजे, त्यांनाही सपोर्ट झाला पाहिजे. याच्यामध्ये महिला आणि यूथ जे आहे यांना पण सपोर्ट करणं अपेक्षित आहे बघा. महिला शेतकरी जे आहेत यांच्यावर मधल्या काळात कुरुक्षेत्रने एक अख्खं कुरुक्षेत्र काढलं होतं. कुरुक्षेत्र माहिती आहे का तुम्हाला? रुरल डेव्हलपमेंटचं मॅगझिन असतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिलीज करतं. आता कसं असतं की तुम्हाला सांगितलं आता बऱ्याच ठिकाणी की कुरुक्षेत्र वाचा, योजना वाचा. ओके. जे आहे तेच वाचून होईना तर हे कधी वाचायचं, हा एक मुद्दा तिच्यामध्ये आहे. ओके. सांगणं भरपूर आहे पण ते मत कधी होईल, त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण इकडे कव्हर करून घेतो. पण तुमच्याला माहीत पाहिजे की रुरल डेव्हलपमेंटचं मॅगझिन असतं कुरुक्षेत्र, त्यांनी विमेन फार्मर्सवर मागे जे आहे एक अख्खा हे केला होता. सो प्रधानमंत्री धनधान्य योजनेमध्ये काय काय होणार आहे ते लक्षात ठेवा. याच्यामध्ये शेती संबंधीचं जे उत्पादन आहे ते आपल्याला वाढवायचं आहे, शेतकऱ्याला सपोर्ट करायचा आहे. याच्याकरता शेतकऱ्याला शॉर्ट टर्म लॉंग टर्मसाठीचे लोन द्यायचं, वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याचे लाभ द्यायचे, इरिगेशन फॅसिलिटीज त्याच्यापर्यंत पोहोचवा. कारण पाणीच नसेल तर उत्पादन येईल का शेतीचं? पाणी पाहिजे ना तिथं, है ना. सो आपण मागवतो की नाही वर्गात बाटली खाली असली की, तर प्रत्येकाला पाणी पाहिजे. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला शेतकऱ्यासाठी ते करायचं आहे. त्याच्यानंतर आत्मनिर्भरता जी आहे. आता आत्मनिर्भर म्हणजे काय? सेल्फ सफिशियंट. ओके. आत्मनिर्भरता आहे पल्सेससाठी आपण काढलेलं आहे आत्मनिर्भर जे आहे. तर आत्मनिर्भरमध्ये जे आहे मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस.
हा ना, मसूर, उडद, तूर, है ना, त्यांना माहित आहे अख्खा मसूरचा एकदम ट्रेंड जोरात आहे, लोकांना मसूर कमी पडता कामा नये, तिच्यामुळे आत्मनिर्भर झालो पाहिजे आपण. मसूर, अख्खा मसूर खाल्ला असाल ना तुम्ही, है ना, भारी असतं बघा. कोल्हापूरकरांनी आपल्यासाठी जे आहे ना महत्त्वाचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. मला मसूर कधीच आवडला नाही माझ्या आयुष्यामध्ये, पण अख्खा मसूर भारी लागला बघा. मेसवर मसूरची भाजी असते, ती बघितली की अंगावर काटा यायचा मला, हे काय म्हणजे, हा ना, उन्हात उभं करा पण हे खायला लावू नका, है ना. पण कोल्हापूरकरांनी ते गणित बदलवलं, है ना. तूर, उडद, है ना, खानदेशामध्ये उडदाची डाळ ती फेमस आहे बघा, आणि तूर काय, है ना, वरण रोज आहेच मेसवर डाळीशिवाय, म्हणून त्यांनी आत्मनिर्भर करायला म्हटलं की त्यांना पण डाळीत थोडीफार सापडलं पाहिजे ते वर्णामध्ये. आता याच्यामध्ये नाफेड आणि NCCF अशा दोन जे आहेत बॉडीज आहेत बघा. तर 4 वर्षांसाठी ही योजना जी आहे हिच्यामध्ये या दोघांचा रोल असणार आहे. मग आता नाफेड आणि NCCF हे कोण आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं बघा. हे आपलं CBBAचं. सो हिच्यामध्ये नाफेड जे आहे, नाफेडचा फुल फॉर्म बघा तुमच्या समोर आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्किंग फेडरेशन इंडिया जे आहे. ओके, सो नाफेडच्या बाबतीमध्ये जे आहे हे एकदम क्लिअर आहे तर की हे जे आहे नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नावातच आहे बघा, कोऑपरेटिव्ह मार्केटिंग, सहकारी जे आहेत बघा. ओके, आता हिच्यामध्ये 2 ऑक्टोबर 1958ला याची स्थापना झाली होती. 2 ऑक्टोबरचं वैशिष्ट्य काय आहे, गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी याची स्थापना झाली. नाफेडचं रजिस्ट्रेशन जे आहे ते मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या अंतर्गत आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाफेडची स्थापना कशाच्या अंतर्गत आहे, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. आता नाफेडचा जो सेटअप आहे बघा, तर हिच्यामध्ये जे आहे की प्रमोट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फॉर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस टू बेनिफिट द फार्मर्स. हे कशासाठी जन्माला आलं, तर आपल्याला जे आहे कोऑपरेटिव्ह मार्केटिंग जे आहे ते प्रमोट करायचं, जिथून शेतकऱ्याला जे आहे बेनिफिट झाले पाहिजेत, असा तो कन्सर्न आहे बघा. ओके, टू प्रमोट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग. मग आता याच्यामध्ये जे आहे की ज्या वेळेस आपण याचा विचार करतो तर ॲग्रिकल्चरच्या याच्यामध्ये जे आहे फार्मर्स, तर मेन फार्मर मेंबर जे आहे नाफेडचं त्याच्यामध्ये जे आहेत बघा की एकतर ॲग्रिकल्चर फार्मर्स हे याचे मेन मेंबर्स आहेत बघा, हा ना, आणि त्यांना ऑथॉरिटी असते बघा, जनरल बॉडी वगैरे त्याच्यामध्ये ते बोलू शकतात, मतं मांडू शकतात. ओके, नाफेड काय करतं, नाफेड एक जे आहे बघा डेव्हलपमेंट आहे, मार्केटिंगच्या बाबतीमध्ये एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. तिच्यामध्ये प्रक्रिया झालेलं म्हणजे प्रोसेस्ड किंवा स्टोरेज जे आहे बघा ॲग्रिकल्चरचं जे आहे, तर त्याचं मार्केटिंग प्रॉपरली करणं. प्रोसेस्ड आणि स्टोरेज ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहे बघा. आता फॉरेस्ट प्रोड्यूसमध्ये 2 प्रकार असतात, एक असतं जे मेजर असतं आणि दुसरं जे आहे ते मायनर प्रोड्यूस असतं. हे पण लक्षात ठेवा, फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहे बघा याच्यात 2 प्रकार असतात, एक असतं मेजर आणि सेकंड वन असतं मायनर. यालाच जे आहे प्रमुख आणि गौण उत्पादन किंवा मुख्य उत्पादन आणि गौण. प्रमुख उत्पादन काय आहे, ज्याच्यावर तुम्ही बसलाय, लाकूड बेंचवर लावलंय ना फळी, ते प्रमुख उत्पादन आहे टिंबर. आणि अदर दॅन टिंबर सगळंचं सगळं फॉरेस्टमधलं काय असतं, मायनर प्रोड्यूस असतं. ओके, एकदम सोपं आहे लक्षात ठेवायला. लाकूड हे मेन, बाकी सगळं, मग तिच्यामध्ये बाकी सगळ्याच गोष्टी, मध आलं, ओके, सगळ्याच गोष्टी येतील. आता याच्यामध्ये हे काय करतं, प्रोसेस्ड आणि स्टोरेज ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट प्रोड्यूस. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲग्रिकल्चर मशिनरी. आता बघा नुसतं मार्केटिंग नाही आहे, तर काय होतं, ॲग्रीसाठी लागणारे मशीन पण नाफेड जे आहे डिस्ट्रीब्यूट करतो बघा, म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत ते घेऊन जाऊ शकतं. इम्प्लिमेंट अदर इनपुट जे काही लागतील बघा, इंटर स्टेट वगैरे, इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेड जो आहे, आयात निर्यात जे आहे व्यापाराच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर होलसेल रिटेलच्या बाबतीमध्ये पण हे काम करतं बघा. सो मुळात जे आहे की नाफेड जे आहे शेतकऱ्यांसाठी वाहून घेतलेली एक खूप महत्त्वपूर्ण अशी संघटना आहे बघा. आता याच्या पलीकडे ज्यावेळेस आपण जातो, नाफेड नंतर दुसरी जी बॉडी आपली होती ती कुठली होती, NCCF. NCCFचा फुल फॉर्म काय आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. दोघी कोऑपरेटिव्हशी संबंधित आहे. आता कोऑपरेटिव्ह किंवा सहकार हे का महत्त्वाचं आहे, त्याचं कारण असं आहे, भारतामध्ये याच्यासाठी नवीन मंत्रालय आलेलं आहे अस्तित्वात. कोण आहे बरं मंत्री कोऑपरेटिव्ह सेक्टर, है ना, माननीय अमित शहा जे आहेत तर ते त्याचे मंत्री आहेत बघा, सहकार हे जे आहे मंत्रालय. सो ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवा. आता ही ऑर्गनायझेशन नावातच आहे बघा तिचं,
कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन जे आहे. ओके, सो ग्राहकांसाठीचे जे काही सहकारी चळवळी आहे त्याच्यासाठी हे काम करतं. कन्झ्युमरचा कन्सर्न याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये जे आहे की डेमोक्रेटिक आणि जे आहे ऐच्छिक स्तरावर जे आहे तर कोऑपरेटिव्हचं काम याच्यामध्ये चालतं बघा. सेल्फ रिलायन्स म्युच्युअल एड फॉर ओव्हरऑल इकॉनॉमिक बेटरमेंट. मग याच्यामध्ये जे आहे आत्मनिर्भर बनणं आणि तिच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या वर्क करणं. आता एक तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी यांचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा काय काय गोष्टी फोकस करतात. एक सगळ्यात पहिली गोष्ट सॅटिस्फॅक्टरली मीट द रिक्वायरमेंट्स ऑफ कन्झ्युमर जे आहे बघा. ग्राहकांची नीड काय आहे, त्यांची गरज काय आहे, त्यांची डिमांड काय आहे त्याच्यानुसार गोष्टी प्रोव्हाइड झाल्या पाहिजेत. ओके, कारण जर ग्राहकांनुसार गोष्टी प्रोव्हाइड नाही झाल्या तर काय होईल, गोष्टी गडबडतील बघा, इकॉनॉमी गडबडून जाईल. लोकांना जे पाहिजे ते प्रोव्हाइड करा, असं सिंपल आहे. टू मेंटेन ट्रान्सपरन्सी अँड फोकस ऑन कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन जे आहे बघा. आपला जो ग्राहक आहे तर तो सॅटिस्फाय झाला पाहिजे. ग्राहक जर नाराज झाला तर देन इट विल बी प्रॉब्लेमॅटिक. टू कंटिन्युअसली स्ट्राईव्ह टू अचीव द हायर स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स जे आहे, तुम्ही आजपेक्षा उद्या चांगलं काम करत राहिला पाहिजे आणि हाय स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्समध्ये गेला पाहिजे. टू इनेबल ग्रोथ ऑफ ऑल इट्स मेंबर कोऑपरेटिव्ह थ्रू डिसेमिनेशन द बेस्ट प्रॅक्टिसेस अँड द यूज ऑफ टेक्नॉलॉजी जे आहे, तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर चांगला करता आला पाहिजे. हायर ग्रोथ जे आहे, बेटर मार्केट पेनिट्रेशन जे आहे ते तुम्हाला करता आलं पाहिजे. सो तुम्हाला इथं जे आहे कन्झ्युमरला समोर ठेवून गोष्टी वर्क करायच्या आहे बघा, NCCF मध्ये जे आहे. सो हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट इथं आहे. ओके, ह्या दोघी बॉडीज ज्या आहेत बघा, ह्या दोघी बॉडीजचं काम काय इथं, तर यांना जे आहे दोघांना आपलं जे पल्सेस आहे त्या पल्सेसच्या बाबतीमध्ये भारताला आत्मनिर्भर करायचं आहे बघा. ह्या दोन बॉडीज तिथं महत्त्वाच्या आहेत. आता कसं असतं की उद्या प्रश्न विचारताना तुम्हाला हे पल्सेस वगैरे सोडून देतील आणि प्रश्न विचारताना कुठं विचारला जाऊ शकतो, NCCF वर प्रश्न जाऊ शकतो किंवा नाफेड जे आहे. बरं, नाफेडचा अभ्यास जेव्हा करतो ना आपण तेव्हा अजून दोन बॉडीज करून ठेवायच्या. त्या म्हणजे काय, अपेडा. ओके, आणि दुसरी जी आहे ती म्हणजे ट्रायफेड. ओके, सो अपेडा आणि ट्रायफेड हा तुमच्यासाठी होमवर्क समजा. ओके, कधी स्थापना झालेली यांची माहिती आहे का तुम्हाला, कोण सांगेल. अपेडा ट्रायफेड ऐकलंय. ट्रायफेड कुणासाठी काम करतं, ट्रायबलसाठी करतं का. काय शिवराज आठवतात का अपेडा आणि ट्रायफेड. कोल्हापूरकर शेजारी बाळू आठवतोय का, सांग बरं. बैस 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 बसून बसून आहे, शाळा थोडी नाही, बैस निवांत. हां, हां, स्थापना कधी झाली अपेडाची, नाफेड ट्रायफेडची कधी झाली हे करून ठेवायचं. मला उद्या लेक्चरला सांगा बघा. ओके, तुमच्यासाठी दोन गोष्टी आहेत. आता एवढ्या गोष्टी मी सांगितल्या, दोन तुम्ही करून या. त्याच्यानंतर जे आहे 2025चं एक वैशिष्ट्य आहे बघा इथं. ओके, याच्यातले दोन गोष्टी हे पण आहेत की याच्यामध्ये तुम्हाला जे आहे NCCF मध्ये जे आहे कन्झ्युमर, त्याच्यानंतर सिव्हिल इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये पण काम करायचं. आता इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हा MCQ सगळ्या परीक्षांमध्ये येऊ शकतो. 2025 काय आहे, युनायटेड नेशन इयर ऑफ कोऑपरेटिव्स नवी दिल्लीमध्ये लॉन्च झालं होतं बघा. 2025 जे आहे तर ते सहकारासाठीचं वर्ष आहे बघा आणि नवी दिल्लीतल्या कार्यक्रमामध्ये अनाऊन्स करण्यात आलं होतं. सो 2025 जे आहे इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह जे आहे बघा. ICA जे होतं बघा तर ना ग्लोबल कॉन्फरन्स जी होती बघा, जनरल असेंब्ली याच्या संबंधीची जे आहे कोऑपरेटिव्हची, तिच्यामध्ये हे झालं होतं. जवळपास 100 देश जे आहेत बघा त्यांनी कोऑपरेटिव्हजवर जे आहे चर्चा करून याच्यामध्ये 4 पिलर्स याचे दिलेले आहेत बघा. मग ते 4 पिलर्स कुठले किंवा 4 आधारस्तंभ कोऑपरेटिव्हच्या याच्यामध्ये, एक आहे रिअफर्मिंग द कोऑपरेटिव्ह आयडेंटिटी जे आहे बघा. ओके, म्हणजे आपले जे कोऑपरेटिव्हज आहेत त्याला परत एक चांगली ओळख देणं. काय झालेलं आहे ना, कोऑपरेटिव्हच्या बाबतीमध्ये मधल्या काळामध्ये असा एक प्रश्न विचारला जातो किंवा MCQ मध्ये पण हे प्रश्न वाक्य येतं की सहकार अयशस्वी ठरलेला आहे का किंवा सहकार अयशस्वी ठरला कोण म्हटलं, मग तुम्हाला असं वाटतं का वगैरे वगैरे, असा MCQ विचारला होतो बघा. सहकारमधून आपल्याला जे अपेक्षित होतं ते आपल्याला मिळालेलं नाही हे दिसून आलेलं आहे काळाच्या ओघामध्ये. आणि तिच्यामुळे जे आहे की तुम्हाला मेनसाठी पण हे फार महत्त्वाचं आहे की कोऑपरेटिव्ह सेक्टर समोरचे चॅलेंजेस काय आहेत आणि त्याचे उपाय काय, हा लिहून घ्या साईडला. हा प्रश्न मेन्समध्ये GS3ला विचारला जाऊ शकतो. चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ कोऑपरेटिव्ह सेक्टर्स आणि जे आहे त्याच्यासाठीचे सोल्युशन तुम्ही काय सांगणार आम्हाला. ओके,
हा प्रश्न आजच्या आज तयार करायचा. तुम्हाला CBB असेल करंट किंवा रेग्युलर याच्यामध्ये प्रश्न सांगितले जातात की हे एक्सपेक्टेड आहे, त्याचं स्ट्रक्चर तयार करून ठेवायचं. बघा स्ट्रक्चर म्हणजे काय, कुठलाही प्रश्न जो आहे ना त्याचं एक बॉडी आपण तयार करून ठेवायची की हे 4 मुद्दे याच्यामध्ये, हे 4 मुद्दे जे आहे उपायांमध्ये 4 मुद्दे जे आहेत ते चॅलेंजमध्ये ते आले पाहिजेत, ते तुमच्याकडे पाहिजे. ओके. म्हणजे कसं असतं ना की आता सध्या MEHचे इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं आहे बघा. तर सिव्हिलची मुलं येत असतात आता, त्यांना मी एकच सांगतो की ते तुमचं काम कसं पाहिजे, तुमचं प्रिपरेशन कसं पाहिजे. जसं सिव्हिल इंजिनियर काय करतात, ते वेगवेगळे स्ट्रक्चर आधीच बनवतात. ब्रिजच्या इथं काय करतात, ते ठेवून जोडतात डायरेक्ट. ते तिथं बांधत बसतात का ब्रिज, नाही, ते डायरेक्टली ते स्ट्रक्चर्स असतात ते डायरेक्टली लावून तिथं मग ते पटकन क्विकली काम त्यांचं करतात. तसं तुमचं काम पाहिजे. मग तो इंटरव्ह्यू असू दे किंवा मेन्स एक्झामिनेशन असू दे, की ते आधीच प्रिपेअर पाहिजे. तो प्रश्न तिथं दिसला ना, उचलून हे टाकायचं तिथं, छापायचं बिलकुल. त्या पद्धतीने आपण गेलो तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. सो सहकाराचा हा प्रश्न तयार करून ठेवायचा. मोस्ट एक्सपेक्टेड वन आहे हा. ओके, विचारला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये दुसरी जे पिलर आहे बघा, इनॅबलिंग सपोर्टिव्ह पॉलिसीज. कुठलंही धोरण सक्सेसफुल कधी होतं, जेव्हा त्या धोरणाला सकारात्मक असे धोरणं आपण तिथं तयार करत जातो. सपोर्टिव्ह पॉलिसीज, एखाद्याला जे आहे पाठिंबा देणं. त्याच्यानंतर जे आहे डेव्हलपिंग स्ट्रॉंग लिडरशिप जी आहे, तुमचं स्वतःचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व तुम्ही काय केलं पाहिजे, स्ट्रॉंगली डेव्हलप केलं पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे चेंजेस पॉझिटिव्ह केले पाहिजे. बिल्डिंग अ सस्टेनेबल फ्युचर जे आहे, तुम्हाला एक चांगलं शाश्वत भविष्य सहकाराचं निर्माण करायचं आहे. सो या 4 गोष्टींच्या याच्यावर जे आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह 2025 साजरं करतं. इथं MCQ बनतो बघा डायरेक्टली. अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन कोऑपरेटिव्हचे 4 पिलर्स कुठले, हे उत्तर आहे त्याचं डायरेक्टली. सो हा प्रश्न तुम्हाला UPSC विचारू शकते, राज्यसेवा विचारू शकते. ओके. सो सहकार जे आहे दोघीकडे खूप खूप महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे नॅशनल मिशन ऑन हाय इल्डिंग सीड्स जे आहे बघा. ओके, आपल्याकडे सीड पॉलिसी आहे का बरं, बीज धोरण आहे आपल्याकडे. याच्यावर एकदा प्रश्न विचारला गेला होता बघा, सीड पॉलिसी. मग बऱ्याच लोकांना तेव्हा विचार की सीड पॉलिसी असते का, तर यस, सीड पॉलिसी आपल्याकडं आहे. सीडचा जो रोल आहे हा पण एक महत्त्वाचा मुद्दा. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये एकदा ही आकडेवारी दिली होती की जे तुम्ही प्रोडक्शन घेता त्या प्रोडक्शनमध्ये जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, जसं समजा तुम्ही कुठले सीड्स लावतायत, किती मेहनत घेता, कुठले फर्टिलायझर वापरता, मॉन्सून, क्लायमेट, तसा सीडचा 100% मधला रोल किती असतो, नियर अबाउट 25 to 30%. म्हणजे जे आहे की तिचं कसलं बीज तुम्ही वापरताय बघा ना. ते जे म्हणून ठेवलेलं आहे की शुद्ध रसापोटी फळे रसाळ गोमटी जे आहे, तर ते बीज पण तसं चांगलं पाहिजे, तर गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या आपल्याला मिळू शकतात. आणि तिच्यामध्ये आपण काय जन्माला घातलं, मग हाय इल्डिंग व्हरायटीज जे आहेत. सो नॅशनल मिशन ऑन हाय इल्डिंग व्हरायटीज जे आहे ते लॉन्च केलेलं आहे बघा बजेटमध्ये जे आहे. सो 100पेक्षा जास्त जे आहे व्हरायटीज आपण याच्यामध्ये कमर्शियल अवेलेबल करून देणार आहे, कमर्शियली. मग हाय इल्डिंग व्हरायटीज काय असतात बरं, तर हाय इल्डिंग व्हरायटीचं नावातच आहे हाय इल्डिंग, म्हणजे ते काय करतं, जास्तीचं प्रोडक्शन करून देतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये रेजिस्टन्स टू डिसीज आणि इन्सेक्ट आहे बघा, वेगवेगळ्या आजारांना रेजिस्ट करतं. इन्सेक्ट जे आहे त्याच्यानंतर ड्रॉटला टॉलरेट करतं, दुष्काळ जरी पडला तरी ते पिकाला धरून ठेवणार, तिथं जे मरू देणार नाही. फ्लड, सॉल्ट, वॉटर स्ट्रेस, सगळ्या गोष्टी डील करणार बघा. पूर येऊ दे. ओके. सो सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये प्रॉपरली वर्क होतील. आता याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला तुमच्या शेतातलं जे आहे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर वाढवता येतं, त्याच्यासाठी हे डील केलं जातं बघा. सो हा सिनॅरिओ एक लक्षात ठेवा हाय इल्डिंग व्हरायटीजच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे फिशरीजचे जे आहे बघा. ओके. फिशरीजसाठी अंदमान निकोबारच्या इथं जे आहे तर ते आपण प्रोव्हिजन्स करणार आहे, बजेटमध्ये आपण बघितलेलं आहे बघा. आता याच्यातला मुद्दा जो आहे तो आपला KCC वाला मुद्दा महत्त्वाचा आहे. KCC म्हणजे काय, KFC माहिती आहे, गुड, हा ना. KCC काय असतं, किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्ड असतं बघा. आता किसान क्रेडिट कार्डसाठी जे आहे आपण काय केलेलं आहे, 3 लाखाच्या जागी जे आहे 5 लाखाचं लोन जे आहे ते करून दिलेलं आहे बघा याच्यामध्ये. आता KCC हे प्रकरण काय, KCC म्हणजे काय, शेतकऱ्याला एक प्रकारचं किसान क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड दिलेलं आहे योजनेच्या अंतर्गत. त्याला लिमिट्स आहेत आणि त्या लिमिट्सनुसार तो जे आहे बँकेच्या अकाउंटवरून डायरेक्टली लागेल तेव्हा तेवढे पैसे काढू शकतो. म्हणजे एक प्रकारचं लोन. क्रेडिट म्हणजे काय, लोन. क्रेडिट कार्ड वापरणं म्हणजे एक प्रकारचं सॉफ्ट लोन घेण्यासारखं आहे बघा. पण ते लोन सॉफ्ट नसतं, है ना.
ते एकदम हार्ड हिट करणार लोन आहे. म्हणजे क्रेडिट कार्डच्या बाबतीमध्ये जे आहे टी व्ही, वेब सिरीज, मूव्हीज तिच्यामध्ये असतं. क्रेडिट कार्डहून शॉपिंग केली, क्रेडिट कार्डहून शॉपिंग करते, 45 डेजची वगैरे विंडो आहे त्याला, 45 डेज मग तुम्हाला ते भरायचं आहे. तेवढ्यात खेळलं तर त्यातल्या त्यात काही लोक त्याचा फायदा पण करून घेतात, पण त्याला कॅशचे पण लिमिट असतात. म्हणजे तुम्ही ATM जाऊन जर तिच्यातून पैसे काढले ना, मग तुम्हाला कळतं क्रेडिट कार्ड काय येते. ओके, एकदा माझ्या ओळखीच्या व्यक्तीने जे आहे असला प्रयोग केला होता बघा. त्यांनी जे आहे क्रेडिट कार्डमधून ATM मधून कॅश काढली क्रेडिट कार्ड वापरून. जसं लावलं तसं बँकेने जो धडाधड तिच्यावर लावायला सुरुवात केली, खटाखट मेसेज पडायला लागले, एवढा चार्ज हा तेवढा. आणि म्हणजे तो गावातला सावकार होता ना, वाड्यावर या, त्याच्या पुढचा कार्यक्रम आहे, त्याच्या पुढचा आहे, डायरेक्ट संपूर्णच टाकतं ते तुम्हाला. म्हणून जे आहे की क्रेडिट कार्ड सारख्या गोष्टी जरा जपून वापरल्या पाहिजे. ओके, KCC जे आहे बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोव्हाइडिंग ॲग्रिकेट अँड टाइमली क्रेडिट टू द फार्मर्स फॉर देअर ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स. म्हणजे शेतकऱ्यांना जे आहे योग्य वेळेत जे आहे पैसा प्रोव्हाइड करायचा. सो KCC जर असेल तर सोपं होऊन जातं, त्याला पाहिजे तेव्हा जाऊन ते पैसे काढू शकतो शेतकरी. आता याच्यामध्ये जे आहे, जे शेतकरी वेळेवर पैसा जो आहे तर तो प्रोव्हाइड करतात, म्हणजे परत करतात पैसा, त्यांना 3% जे आहे इन्सेंटिव्ह मिळून जातात बघा. आणि त्यांना जे आहे सबसिडाईज रेट किती असतो, फक्त 4% पर ॲनम KCC मध्ये. असं लोन किती असतं, लोनचा इंटरेस्ट 7% आहे. पण जे सिन्सिअर शेतकरी आहेत, जे पैसे वेळेवर परत करतात, त्यांच्यासाठी तो किती असतो, 4% असतो. ओके, एक प्रकारचा इन्सेंटिव्ह आहे त्यांना की ते वेळेवर पैसे परत करतात बँकेचे. सो ती गोष्ट याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे बघा, तो म्हणजे काय की आता एकतर जे आहे याच्यामध्ये जे आहे बघा, तुम्हाला नॉन फॉर्म ॲक्टिव्हिटीज जे आहेत 2004 मध्ये त्याच्यासाठी पण स्कोप करून दिलेला आहे बघा. ओके, आणि 2012 मध्ये परत हिच्यात चेंजेस झाले होते. फॉर्म, ॲलाइड आणि नॉन फॉर्म जे आहे त्याच्यासाठी पण लोन हिच्यामध्ये देण्याचे प्रोव्हिजन यांनी केले होते बघा. आता याचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत, ओके, किसान क्रेडिट कार्डचे ते काय काय आहे. किसान क्रेडिट कार्ड काय करतं बघा, तुम्हाला वेळेवर जो आहे पैसा देतं, थोडी फ्लेक्झिबिलिटी यांच्या विंडोमध्ये आहे. शॉर्ट टर्म क्रेडिट रिक्वायरमेंट आहे बघा, हे कशासाठी आहे, शॉर्ट टर्म करता, लॉंग टर्म लोनसाठी नाही. MCQ मध्ये असेच शब्द बदललेले असतात बघा. MCQ सॉल्व्ह करताना अशा गोष्टी बघायच्या की त्यांनी शॉर्ट टर्मचं लॉंग टर्म केलेलं आहे का, म्हणजे तुमची नजर अशी बसली पाहिजे तिथं, म्हणजे तुमची जी आहे ॲक्युरसी खूप चांगली राहते. ओके, त्याच्यानंतर जे आहे पोस्ट हार्वेस्ट एक्सपेन्सेस जे आहेत बघा, की एकदा जे आहे तुम्ही क्रॉप काढलाय मग त्याच्यानंतर एक्सपेन्सेस असतात का पोस्ट हार्वेस्ट एक्सपेन्सेस. म्हणजे तुम्ही गहू काढले, ते गहू भरलेत, मग ते शेतातून कुठं न्यावे लागतील, घरी गावात न्यावे लागतील, तिथं ठेवणं, तिथून परत मार्केटला नेणं, तिथून पण एक्सपेन्सेस आहेत त्याच्यासाठी, लोक लागतील, चार्ज आहे ते, है ना. जुन्या काळात लोक एकामेकाची मदत करून टाकायची, आता काय कोणी उरलं ना बघा, त्याच्यामुळे जे आहे मदती करणार. प्रोड्यूस मार्केटिंग लोन जे आहे बघा, मार्केटिंगसाठी जे लोन आहे तुम्हाला दिलं जातं. म्हणजे शेतकऱ्याचा मेजर कन्सर्न काय आजच्या डेटमध्ये की सगळ्यात दूर हा प्रॉब्लेम येतो शेतकऱ्याच्या बाबतीत की मिडल मॅन सगळं करतो आहे बघा. सो त्याने जर मार्केटिंग केलं स्वतःचं तर तिथून त्याला मदत होऊ शकते. सो मार्केटिंगसाठी. त्याच्यानंतर फार्मर हाऊस होल्ड जे आहे, शेतकऱ्याच्या कुटुंबात पण काही गरजा राहू शकतात की तो कम्प्लिटली जे आहे मॉन्सूनवर डिपेंडंट आहे. आपल्या भारतामध्ये असं म्हटलं जातं इंडियन ॲग्रिकल्चर इज अ गॅम्बल ऑफ मान्सून जे आहे, म्हणजे भारतीय शेती हा मान्सूनचा जुगार आहे. मान्सून गडबडला शेती गडबडते. मग असं सगळं असताना आपण त्याला घरी काही गरजा पडू शकतात त्याच्यासाठी पण मदत होते. किंवा वर्किंग कॅपिटल फॉर मेंटेनन्स ऑफ फार्म असेट जे आहे बघा, फार्मिंग असेट आणि त्याच्याशी रिलेटेड ॲग्रिकल्चर. इन्व्हेस्टमेंट क्रेडिट रिक्वायरमेंट जी आहे बघा ॲग्रिकल्चरसाठीची जी आहे तर त्या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या जातात. ओके, सो KCC एक लक्षात ठेवा, महत्त्वाची योजना आहे. KCCच्या बाबतीमध्ये यांनी गणितं बदललेली आहेत, तुम्हाला उद्या विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बघा MSMEच्या बाबतीमध्ये जे आहे रिव्हिजन इन क्लासिफिकेशन क्रायटेरिया. आता बघा एकतर जे आहे यांनी सांगितलं की इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर जे आहे बघा याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी जे आहे की आपण इन्व्हेस्टमेंट जी आहे म्हणजे गुंतवणूक जी आहे MSMEची ती 2.5 पट करणार आहे आणि टर्नओव्हर लिमिट जे आहेत तर त्या डबल करणार आहे, 2 टाइम्स जे आहे बघा. MSMEला मराठीत काय म्हणणार आपण, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग. ओके, मायक्रो स्मॉल मीडियम इंटरप्राइजेस, 2.5 पट 2 पट. क्लिअर. आता याचं जर क्लासिफिकेशन आपण बघितलं बघा, याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि जे आहेत बघा सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंट जी असते मायक्रो कुणाला म्हणणार आपण की नॉट मोर दॅन 1 करोड आणि ॲन्युअल टर्नओव्हर नॉट मोर दॅन 5 करोड जे आहे बघा. ओके, सो इन्व्हेस्टमेंट जे आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस 1 कोटी
5 कोटी जे आहे. इकडं स्मॉल कशाला म्हणणार, तर स्मॉलमध्ये जे आहे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग 10 CR आणि सर्व्हिसेस 50 CR. इकडं जे आहे बघा मीडियममध्ये 50 CR सो फॉर मॅन्युफॅक्चरिंग आणि जे आहे 250 CR जे आहे सर्व्हिसेससाठी. ओके, म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, वस्तू निर्माण जे आहे बघा तुमचं. ओके, याच्यामध्ये आपण खूप मागे आहेत बघा. आणि दुसरं एक आहे सेवा. मग याच्यामध्ये मायक्रोसाठी काय आहे, वस्तू निर्माणला 1 CR, सेवाला 5 CR. स्मॉलमध्ये किती आहे, वस्तू निर्माणला 10 CR, सेवाला 50 CR. मीडियममध्ये किती इकडं 50 CR आणि 250 CR. ओके, सो आता हे चेंज करण्यासंबंधी यांनी सांगितलेलं आहे की बजेटमध्ये आपण याला 2.5 पट आणि याला 2 पट करून टाकू, इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर लिमिट्स. ओके, त्याच्यानंतर जे आहे बघा मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, भारताला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला जे आहे पुढे घेऊन जायचं आहे. त्याचं कारण असं आहे, मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉयमेंट जनरेट करतं बघा. मॅन्युफॅक्चरिंगचं वैशिष्ट्य काय आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन. मॅन्युफॅक्चरिंग हे एम्प्लॉयमेंट जनरेट करतं. मॅन्युफॅक्चरिंगमधून जे आहे तुम्हाला रोजगाराबरोबर तुमचा GDP ग्रो होण्याचे पण चान्सेस जास्त असतात. चायनाने हे मॉडेल्स ऑलरेडी वापरलेले आहेत, जिच्यातून ते 8% पर्यंत GDPला जे आहे घेऊन गेलेले होते. भारतासारखा देश जो आहे आज तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप मागे आहे. सेवा क्षेत्रात आपण खूप पुढे निघून गेलो, पण मॅन्युफॅक्चरिंग मागे आहे बघा. आणि म्हणूनच आपल्याला जे आहे वेगवेगळे जे काही करार आजच्या डेटमध्ये होत आहे, RCEP सारखे जे आहे त्याच्यामध्ये सहभागी होता येत नाही. का, कारण मग आपण वीक आहोत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. सो आपलं काम कुठं करायचं, आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगवर चांगलं काम करणं गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरिंगला काय लागतं, इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, तशी मॅनपॉवर लागणार आहे, मग त्याच्यावर काम झालं पाहिजे. मग आता नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन आपण करतोय कशाच्या अंतर्गत, मेक इन इंडिया. ओके, सो 2014मध्ये आपले मोदीजी आल्यानंतर त्यांनी जे आहे 25 सप्टेंबर 2014 मेक इन इंडियाचा नारा जो आहे तो दिला होता. आता हे मेक इन इंडिया जे आहे ते जागतिक स्तरावर महत्त्वाचं आहे का, तर खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण काय बघा, हा जो काळ आहे बघा याच्यामध्ये ब्रिटननी ब्रेक्झिटसाठी जे आहे प्रयत्न केले होते, ते सक्सेसफुल पण झालं. युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडले. ब्रिटननी कॉमन मार्केटमधून बाहेर गेलं ब्रिटन. डोनाल्ड ट्रम्प 2016मध्ये जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदासाठी आले होते, ॲट दॅट टाइम ही सेड अमेरिका फॉर अमेरिकन्स. ओके, प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी म्हटलं आता याला. ओके, प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी म्हणजे काय, की आपली जी इकॉनॉमी आहे ती क्लोज करून टाकायची, बाकीच्यांना तिचा स्कोप द्यायचा नाही. मग ह्या हिच्यामध्ये तुम्हाला कोण कोण भेटतं, तर मग हिच्यामध्ये तुम्हाला जे आहे मेक इन इंडियाच्या अंतर्गत जे आहे आपण ही जेव्हा गोष्ट सांगितली, मग आता हिच्यात प्रॉब्लेम कोणासाठी कोणाला आहे, चायनासारखा देश आहे तो प्रॉब्लेममध्ये येतो. का, कारण चायनाचं काम काय आहे की मास प्रोडक्शन करायचं आणि ते इतरांना विकायचं. मग ज्यावेळेस आपण फोकस्ड राहतो की मेक इन इंडिया, जसं खेळणी जर तुम्ही बघितली बघा टॉयज, तर भारताने टॉय हब बनण्यावर पण काम करायला सुरुवात केली. आणि मागे आपण लेक्चरमध्ये बघितलं आहे की टॉयजवर आपण किती % टॅक्सेस लावलेले आहेत बघा. बाहेरच्या टॉयजचं बऱ्यापैकी आपण जे आहे रस्ता बंद करून टाकलेला आहे. भारतात टॉयज जे आहे तर ते डेव्हलप झाले पाहिजेत, त्याची निर्यात झाली पाहिजे, याच्यासाठी आपण काम करतो आहे. सो मुळात कसं आहे की प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी काय करते, इकॉनॉमीला क्लोज करून टाकते, बाकीच्यांना तिच्यामध्ये काही स्कोप देत नाही. जसं अमेरिका फॉर अमेरिकन्स असेल, ब्रेक्झिट असेल. मग आता चायनासारखा देश जो आहे ना तो काय करतो, मग 1 बेल्ट 1 रोड सारख्या पॉलिसीज घेऊन येतो तो. ओके, 1 बेल्ट 1 रोड का, कारण मग सगळे एवढे खेळणे कोणाला विकायचे, आपण मेक इन इंडिया करायला लागलो की भारतातच तयार करा सगळं. मग त्यांनी जे प्रोडक्शन केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना काय पाहिजे, नवीन बाजारपेठ पाहिजे त्यांना. ओके, नवीन मार्केट पाहिजे. म्हणून त्यांना 1 बेल्ट 1 रोड नावाचा प्रोजेक्ट त्यांनी आणलेला आहे की जिच्यामध्ये त्यांनी बाय रोड आणि जे आहे लँड आणि सी रूट्सनी ते वेगवेगळे मार्केट्स आता ओपन करत चाललं आहे बघा. तिच्यामध्ये पण त्यांची पॉलिसी कशी आहे की ती एखाद्याला खूप जास्तीचं लोन देतात, त्याला भासवतात की आम्ही तुला जे आहे जास्तीच्या गोष्टी करून देतो, कमी पैशात तुम्हाला जे आहे लोन देतो आणि तुम्ही ते उभं करा, आणि तिच्यामध्ये मग त्याचा जीव घ्यायचा नंतर. मग तिच्यामध्ये श्रीलंकेसारखे देश अडकलेले आहे बघा, हंबनटोटा वगैरे जे आहे ते मधल्या काळात आपण बघितलं होतं. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तशा आहेत. मग मेक इन इंडिया जो प्रोजेक्ट आहे बघा तो चायनासारख्या देशांना जास्त त्रासदायक ठरतो, कारण आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर चायनीज गोष्टी ज्या आहेत त्या मागवल्या जातात. म्हणजे लॉकडाऊनची पण एक स्कीम येणार आहे याच्यामध्ये, लॉकडाऊनच्या काळातली. लॉकडाऊनमध्ये जे आहे ना एक कुटुंब होतं, त्यांनी एक व्हिडिओ केला होता चॅनलबरोबर, एका न्यूज चॅनलबरोबर. ॲट दॅट टाईम दे सेड दॅट की आम्ही जर असं बघितलं आहे म्हटलं की आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की ते ऑब्झर्वेशन काय सांगतं, ते ऑब्झर्वेशन असं सांगतं की
आमच्या घरामध्ये जवळपास 90% जास्त गोष्टी ह्या चायना आहे. सगळं चेक केलं बाबा आम्ही. तिच्यामध्ये जे आहे ते आपले फुनसुक वांगडू जे आहेत बघा, हा ना, लडाखमधले जे आहेत, काय नाव आहे त्यांचं, फुनसुक वांगडू नाही रे, ते तर कॅरेक्टर होतं ना 3 इडियटमध्ये, त्यांच्यापासून प्रेरित झालेलं. सोनम वांगचुक यांनी पण म्हटलं होतं की चायनीज गोष्टींवर आपण बॅन केलं पाहिजे, की चायनीज वस्तू आपण वापरणं सोडून दिलं पाहिजे. आणि तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की माझा मोबाईल पण मी बदलणार आहे. ओके, सो ह्या अशा देशांसाठी हे प्रॉब्लेमॅटिक आहे ना. आपण तिच्यातून काय होतो, आत्मनिर्भर होत जातो. मेक इन इंडिया त्याच्याकरता गरजेचं आहे. मेक इन इंडिया आता बघा, MPSCला सवयी कशात ना, MPSC अशा डेट्स विचारतं, कधी सुरू झालं, कुठल्या दिवशी झालं, एवढंच बाकी राहिलं आहे. आता 7 वाजता झाली होती लॉन्च का 11 वाजता लॉन्च झाली, ओके, असं ते विचारतात बघा. येत्या काळात कदाचित विचारतील, है ना, किती वाजता मोदीजींनी योजनेचं जे आहे हे केलं, मग 5:23:45 तुम्ही कलेक्टर झालेला आहात. ओके, एवढंच बाकी ठेवलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर जे आहे बघा, भारताला हे करणं का गरजेचं होतं, कारण इथं एक हे होतं बघा, फ्रजाईल 5 नावाची कन्सेप्ट आहे बघा. फ्रजाईल 5 ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, ब्रिक्स नेशनच्या बाबतीमध्ये जे आहे. ओके, सो याच्यामध्ये जे आहे की फेडेड फ्रजाईल 5 इकॉनॉमी गडबडलेले असणारे देश जे आहे. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या होत्या. आता मेक इन इंडियाचे पिलर्स लक्षात ठेवा बघा. याचे पण 4 पिलर्स आहे. तुम्हाला डायरेक्टली MCQ उद्या विचारला जाऊ शकतो. मेक इन इंडियाचे पिलर्स कुठले आहेत, मेक इन इंडियाचे पिलर्स कुठले. मग आता याला 10 वर्ष कंप्लीट झाले 2024 हे 11वं वर्ष आहे बघा, शगुन काही ये रही आहे. ओके, न्यू प्रोसेसेस, नवीन प्रक्रिया. ओके, याचं पहिलं जे पिलर आहे ते काय आहे, न्यू प्रोसेसेस, नवीन प्रक्रिया. ओके, याच्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काय ना, एखाद्याला जर व्यापार करायचा असेल तर त्या व्यापारासाठी त्याला तुम्ही रेड कार्पेट दिलं पाहिजे, जास्तीच्या अडचणी उपलब्ध करता कामा नाही. सो त्याला म्हटलं आता न्यू प्रोसेस. क्रुशियल फॅक्टर आहे बघा, प्रमोटिंग एंटरप्रेन्योरशिप जे आहे, उद्योजकता वाढवण्यासाठी हे करणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये जे आहे बिझनेस एन्व्हायरमेंट तुम्ही करा, है ना, स्टार्टअपसाठी चांगलं वातावरण करा. आपण ते एकदम गाजावाजा केला स्टार्टअपचा, एवढे उभे राहतात, धडाधड कोसळतात त्यानंतर खाली जाऊन जे आहे. तर स्टार्टअप टिकवण्यासाठी पण आपल्याला तेवढंच काम करावं लागेल बघा. बैजूस जे आहे, है ना, ते कोलॅप्स झालं. ते कारणच जे आहे भारतामधलं जे नंबर ऑफ हे आहेत बघा, की फिनान्शियल लिटरसी और फिनान्शियल एक्सपर्टी जे आहे तिथं कुठंतरी आपण कमी पडतो आहे असं पण म्हटलं गेलेलं आहे. सो मुळात आता ह्या ज्या न्यू प्रोसेस होतात तर त्या तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, न्यू इन्फ्रास्ट्रक्चर, नवीन पायाभूत सुविधांचा जन्म इथं झाला पाहिजे. इथं जे आहे बघा, तुम्ही नवीन पायाभूत सुविधा ज्या आहेत बघा, मग याच्यामध्ये इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनवा, स्मार्ट सिटीज बनवा बघा. स्मार्ट सिटी माहीत असेल तुम्हाला, स्मार्ट सिटीमध्ये सगळं कसं पाहिजे, स्मार्ट पाहिजे बघा. नागरिक पण, नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर स्मार्ट नको, बरोबर. ती एक गोष्ट याच्यात जोडावी लागेल आपल्याला. स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी, हाय स्पीड कम्युनिकेशन जे आहे बघा, है ना, वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे इंटरनेट आहे ते डिजिटल आपण म्हणतोय, डिजिटल इंडिया. मग इंटरनेटच्या सर्व्हिसेस तशा पाहिजे. ओके, मग त्याच्यामध्ये पण जे आहे वायरलेस जर गोष्टी करू शकलो तर ते अजून चांगलं आहे आपल्यासाठी. कारण या सगळ्या वायरमध्ये कधी कुणी अडकतं, कधी वायर कशात तरी अडकतात, है ना, काही ना काही चालू असतं बघा. कधी झाड तोडून जाते म्युन्सिपाल्टी, झाडाची फांदी सगळ्या वायरी तोडून टाकते, सगळं इंटरनेट ठप्प होतं. नंबर ऑफ गोष्टी आहेत. खालून जमिनीतून केबल आहे, तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला खोदकामात, ते सगळे केबल काट झाले, ते सगळं बंद झालं. अशा कितीतरी इश्यू याच्यामध्ये येत जातात. सो इनोव्हेशन आणि रिसर्च जे आहे ते कंटिन्युअसली झालं पाहिजे आणि एक चांगल्या पायाभूत सुविधा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. तिसरा याच्यामधला पिलर आहे बघा, नवीन सेक्टर शोधा तुम्ही जे आहे ते. ओके, जे काही आपलं फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आठवतं का FDI पण बघितलं होतं इकॉनॉमिक सर्वेच्या CBVच्या लेक्चरमध्ये, इन डेप्थ बघितलं होतं बघा. FDI जे आहे तर ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, जसं डिफेन्समध्ये, इन्शुरन्समध्ये, मेडिकल डिव्हाइस, कन्स्ट्रक्शन, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर. काय होतं ना, FDI जो आहे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट असे जिच्यात होते की जे एकदम प्रॉमिसिंग आहे, की हे काही दगाफटका करणार नाही आपल्याला, अशाच ठिकाणी गुंतवणूक करतात ते. मग ती गुंतवणूक आपल्याला डायव्हर्ट करायची आहे बघा. ओके, मग ती जर डायव्हर्ट केलं तर इकॉनॉमीसाठी हे चांगलं होऊन जातं. मग याच्यातून जे आहे की आपल्याला FDI रेग्युलेशन्स जे आहेत इन्शुरन्स, मेडिकल डिव्हाइसेसच्या बाबतीत चांगले करता येतील. आणि लास्ट वन जे आहे ते काय, नवीन माइंडसेट. घरात सोफा नवीन आला, बेड नवीन आला, भिंतीला रंग नवीन दिला, पण मेंदू बुरसटलेला असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून जे आहे आपल्याला काय पाहिजे, न्यू माइंडसेट पाहिजे, की हे सगळं नव्याने नवीन चष्म्यातून तुम्हाला बघता आलं पाहिजे, असा तो मुद्दा आहे. ओके,
सो मुळात जे आहे हा जो रोल आहे बघा की एक गव्हर्नमेंट जे आहे एक फॅसिलिटेटर म्हणून काम करणार बघा, रॅदर दॅन रेग्युलेटर. म्हणजे शासन जे आहे किंवा व्यवस्था जी आहे तर ती फॅसिलिटेटर म्हणून काम करणार, की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काम, न की त्याचं नियमन करणार. ओके, त्याला नियंत्रित करणार नाही, नियमन करणार नाही. काय करेल? प्रोत्साहन देणे. ओके, तुम लढो हम है, एवढं काम सरकारचं आहे याच्यामध्ये. ओके, आता ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे चांगलं एन्व्हायरमेंट वगैरे करून द्यायचं. मग हे 4 माइंडसेट जे 4 ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवावं. द फर्स्ट वन इज न्यू प्रोसेस, न्यू इन्फ्रास्ट्रक्चर, न्यू सेक्टर, न्यू माइंडसेट. मेक इन इंडिया. मेक इन इंडियाचा हा सिंह लक्षात ठेवा, हे त्यांचं जे आहे चिन्ह आहे बघा. मग याच्यामध्ये सेल्फ रिलायन्ससाठी वेगवेगळ्या योजना असतात. प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे तुमच्या उत्पादनाशी संबंधित तुम्हाला जे आहे इन्सेंटिव्ह दिले जातात. सेमी कंडक्टर इकोसिस्टम डेव्हलपमेंट. आता बघा सेमी कंडक्टरचे प्लांट उभे राहत आहेत देशामध्ये जे आहेत. टाटा पण तिच्यामध्ये पुढाकार घेतला आहे टाटाने. त्याच्यानंतर PM गतिशक्ती. PM गतिशक्ती काय आहे? PM गतिशक्तीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत आपले, ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला काय करायचे आहेत तर ते वाढवायचे आहेत प्रॉपरली. ते जे अडकून पडलेले आहेत एखादा प्रोजेक्ट, तर त्याला फंडिंग करणं किंवा त्याचे काय इश्यू आहे ते सॉर्ट आउट करून तो कंप्लीट करणं. PM गतिशक्ती नावातच आहे गती. ओके, नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी याच्यात नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहेत बघा, डेव्हलपमेंट प्रोग्राम, स्टार्टअप इंडिया, टॅक्स रिफॉर्म, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, असे वेगवेगळे जे आहेत हे इनिशिएटिव्ह मेक इन इंडियाच्या अंतर्गत घेतले गेलेले आहेत. आता उत्तर जर तुम्ही मेक इन इंडियाचे 10 वर्ष, आता समजा हे अपेक्षित होतं 2024च्या मेन्समध्ये UPSC. ओके, असे जेव्हा होतं बघा एखादी योजना 10 इयर्स कंप्लीट झालेत, 5 इयर्स कंप्लीट झालेत, तर मग तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तिच्यावर येतं की व्हॉट इज द आउटकम ऑफ दिस प्रोग्राम. म्हणजे आता 2025ची मेन्स असेल, 2015 मधल्या योजना तिथं महत्त्वाच्या आहे की जेवढ्या स्कीम 2015 मध्ये सुरू झाल्या 15 to 25 की 10 इयर्समध्ये त्यांनी काय केलं. ओके, जसं आपल्याला विचारलं जाऊ शकतं की 5 वर्ष आले तुम्ही पुण्यात आहात है ना, बरोबर, चला भावना पोचल्या आहेत तुमच्याबरोबर, तसंच आउटपुट स्कीमचं काय आहे ते. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे सक्षम अंगणवाडी जे आहे बघा. ओके, सो सक्षम अंगणवाडी जी आहे तर याच्यामध्ये जे आहे सक्षम अंगणवाडी अँड पोषण 2 जे आहे बघा. ओके, आता सक्षम अंगणवाडी पोषण 2 जे आहे तर नावातच आहे. असं जे असतं ना बघा 2, याचा अर्थ काय झाला, तो फेज दुसरा येतो. ओके, आता सक्षम अंगणवाडी जे आहे तर हा कार्यक्रम जो राबवला जाणार आहे बघा, तर तो 2021-22 ते 25-26 15th फिनान्स कमिशनचा जो पिरियड आहे तिच्यामध्ये राबवलं जाईल बघा. 2021-22 ते 25-26 न्यूट्रिशनल सपोर्ट टू बी इन्हान्स जे आहे नावातच आहे, अंगणवाडी आणि पोषण जे आहे बघा. मग आता याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशनल सपोर्ट द्यायचा आहे. न्यूट्रिशनल सपोर्टमध्ये आपण काय काय देतो, जसं मिड डे मील होतं त्याचं काय झालं आहे आता PM पोषण झालेलं आहे बघा. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे न्यूट्रिशनल सपोर्ट प्रोग्राम आहे हा. माल न्यूट्रिशन जे आहे बघा चिल्ड्रनमध्ये. मग आता माल न्यूट्रिशन कुपोषणाचे जे आहेत कारणं काय आहेत त्याच्यासाठी काय उपाय करायचे, तर हा एक उपाय आहे त्याच्यावरचा. दुसरी गोष्ट जी आहे ॲडोलसंट गर्ल्स जे आहेत बघा, तर ज्या ॲडोलसंट गर्ल्स आहेत त्यांचा काय कन्सर्न आहे, त्यांच्यासाठी जे आहे आपल्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं. त्याच्यानंतर प्रेग्नंट महिला ज्या आहेत आणि ज्या लॅक्टेटिंग मदर्स आहेत, गर्भवती माता आणि बाळाला अंगावर दूध पाजणाऱ्या माता ज्या आहेत त्या सर्वांसाठी, लहान मुलं, कुपोषित मुलं, त्याच्यानंतर ॲडोलसंट गर्ल्स ज्या आहेत, त्याच्यानंतर जे आहे गर्भवती माता आणि जे आहे स्तनदा माता, मराठीमध्ये जे म्हटलं होतं ते गर्भवती आणि स्तनदा माता, यांच्यासाठी जे आहे आपल्याला हे करायचं आहे बघा. न्यूट्रिशनल कॉन्टेंट जो आहे तर तो देणं अपेक्षित आहे, जेणेकरून तिच्यामध्ये जे आहे आपल्याला एक हेल्थ चांगली मिळेल बघा, वेलनेस आणि इम्युनिटी जी आहे तर त्यांची इम्युनिटी पण चांगली राहील. सो ह्या ज्या योजना आहेत बघा, मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत राबवली जाते योजना, मंत्रालय आपल्याला माहीत पाहिजे. सो बेसिक जे आहे की ही योजना एक न्यूट्रिशनल सपोर्ट जो आहे मातांना देते आणि दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या योजना खूप महत्त्वाच्या आहेत बघा. महिला आणि बाल विकासच्या योजना ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. ॲग्रिकल्चरच्या पण महत्त्वाच्या आहेत की ज्या विचारल्या जातात. तुम्ही जर असा ओव्हरव्ह्यू घेतला सगळा तर तिथं जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस अशा योजनांचे असतात. त्याच्यानंतर पुढची बघा अटल टिकरिंग लॅब्स. ओके, आता बजेटमध्ये सांगितलं आहे की आपल्याला 50,000 अटल टिकरिंग लॅब ज्या आहे तर त्या शासकीय शाळांमध्ये पुढच्या 5 वर्षात उभ्या करायच्या आहेत बघा. मग आता याच्यामध्ये जे आहे की
हायटेक वर्कशॉप जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहेत अटल टिकरिंग लॅब्स थ्रू जे आहे. आता हे अटल टिकरिंग लॅब्स काय असतं बघा, ॲक्च्युली हे कशाचा भाग आहे, अटल इनोव्हेशन मिशन. अटल हे नाव कुठून आलं, माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून हे घेतलेलं आहे. सो अटल इनोव्हेशन मिशन जे आहे नीती आयोगाने आणलं होतं. हिच्या अंतर्गत ह्या अटल टिंकरिंग लॅब्स आल्यात. अटल टिंकरिंग लॅब्समध्ये काय काय असतं बघा, हायटेक वर्कशॉप असतात जिच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल बघा, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. आता बघा स्टेम तुम्हाला माहीत पाहिजे, STEM मध्ये काय येतं, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथ्स. ओके, हिच्यामध्ये जे आहे आपल्याला म्हणजे हे MCQ आहे डायरेक्टली तुमचे जे आहेत ते. ओके, सो तिथं तुम्हाला जे आहे हायटेक वर्कशॉप स्किल डेव्हलपमेंट याच्यात झालं पाहिजे. सो हा मुद्दा असतो बघा. देन ॲक्टिव्हिटीज बिल्डिंग रोबोट जे आहेत बघा, प्रोग्रॅमिंग, 3D प्रिंटिंग, वर्किंग विथ इलेक्ट्रॉनिक्स, टिंकरिंग विथ एव्हरीडे गॅजेट जे आहेत. ओके, सो तुम्ही जे आहे ॲक्टिव्हिटीज जे आहेत रोबोटच्या ॲक्टिव्हिटीज बिल्ड करणं, प्रोग्रॅमिंग, 3D प्रिंटिंग, सो हे सगळं याच्यामध्ये होतं. आणि आजच्या डेटमध्ये 3D प्रिंटिंगचं महत्त्व फार वेगळं आहे बघा. काय महत्त्व आहे 3D प्रिंटिंगचं? आजच्या डेटमध्ये आर्टिफिशियल ऑर्गन्स बनवू शकतात. तिथं हृदय ट्रान्सप्लांट करायचं आहे, किडनी ट्रान्सप्लांट करायची आहे, डोनर भेटत नाही, भेटलं तर ते मॅच होईल नाही होईल कसं राहील. 3D प्रिंटिंग जे आहे अजून पुढे जाऊन ॲडव्हान्स याच्यात खूप काही गोष्टी देऊ शकतं बघा. बऱ्याचशा व्हेकलचे पार्ट्स मिळत नाही बघा, जुनं पार्ट आहे भेटतच नाही, आता तुम्हाला 3D प्रिंटिंगनी मिळू शकतो. नंबर ऑफ गोष्टी आहेत 3D प्रिंटिंग जे आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी टू गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल्स अँड PHC. ओके, भारत नेट प्रोजेक्ट. आता बघा भारत नेट प्रोजेक्ट जे आहे याचं सुरुवातीचं जे नाव होतं बघा UPAच्या काळातलं, जेव्हा आपले माननीय मनमोहन सिंग जे होते तर ते पंतप्रधान होते त्यावेळेस नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क असायचं नाव होतं. ओके, नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क NOFN. आता ह्या योजनेचं नाव नंतर जे आहे मोदीजी आल्यानंतर झालं भारत नेट प्रोजेक्ट. सो हा प्रोजेक्ट आधीपासून होता. नियर अबाउट 2.5 लाख ग्रामपंचायत ज्या आहेत देशातल्या त्या 2.5 लाख ग्रामपंचायतला आपल्याला इंटरनेटनी कनेक्ट करायचं आहे बघा, असा तो मुद्दा होता. पण त्यावेळेसचा इश्यू होता की याचं रॉ मटेरियल आणि त्या गोष्टी खूप प्रॉपरली वर्क झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट तेवढासा सक्सेसफुल त्या काळात नव्हता. नंतर याला गती देण्याचं काम आताच्या सरकारने केलं. हा रुरल टेलिकॉम प्रोजेक्ट आहे बघा, जगातला जो आहे वन ऑफ द बिगेस्ट रुरल टेलिकॉम प्रोजेक्ट इन वर्ल्ड. मग याच्यात 2.5 लाख ग्रामपंचायतला आपल्याला जोडायचं आहे बघा, की ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी त्यांना द्यायची आहे इंटरनेट. आता याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही इंटरनेटनी प्रोव्हाइड करणार आहे, यांना सगळ्यांना कनेक्ट करणार आहे, तेव्हा एक दुसरा आस्पेक्ट पण आहे याच्यामध्ये. तो कुठला आहे की जेव्हा तुम्ही इंटरनेटनी यांना कनेक्ट कराल तर तिच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की तुमच्याकडं डिजिटल लिटरसीसुद्धा असली पाहिजे. अदरवाईज इंटरनेट आलं आणि त्याचा जर वापरच तुम्हाला करता येत नसेल तर मग ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. सो आपल्याला सायमल्टेनियसली वी हॅव टू वर्क ऑन डिजिटल लिटरसी टू. ओके, आता याचं ऑब्जेक्टिव्ह जे होतं बघा की आपल्याला जे आहे मोबाईल ऑपरेटर, इंटरनेट सर्व्हिस ऑपरेटर, केबल TV ऑपरेटर, कॉन्टेंट प्रोव्हायडर जे आहे या सर्वांसाठी जे आहे काम करता येऊ शकतं. हेल्थ, एज्युकेशन, गव्हर्नन्स रिमोट एरियामध्ये जे आहे किंवा रुरल इंडियामध्ये जे आहे. आता हे जे एज्युकेशन, हेल्थ हे काय आहे, सगळं ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन हेल्थ जे आहे किंवा गव्हर्नन्स जे आहे बघा, प्रशासन जे आहे रुरल इंडियाचं ते याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये प्रोजेक्ट जे आहेत स्पेशल पर्पज व्हेकल आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड BBNL जे आहे बघा, अशा 2 गोष्टी ज्या आहेत तर ते याच्यामध्ये वर्क करतात आजच्या डेटमध्ये. आणि त्याच्यातून जे आहे हा प्रोजेक्ट आता सध्या चालू आहे बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे भारत नेट नंतर पुढचा मुद्दा आहे आपला भारतीय भाषा पुस्तक योजना जी आहे बघा. ओके, आता आपल्या इथल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा टिकल्या पाहिजेत, त्या भाषांच्या बाबतीमध्ये गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजेत, त्याचं संवर्धन झालं पाहिजे. याकरता भारतीय भाषा पुस्तक स्कीम जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये डिजिटल फॉर्ममध्ये इंडियन लँग्वेजेसचे पुस्तकं जे आहेत ते स्कूल आणि हायर एज्युकेशनचे तुम्हाला मिळतील बघा. आता मुळात काय आहे ना की हे सगळं ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. जे चांगली पुस्तकं आहेत स्कूल असेल किंवा
कॉलेजेस आहेत तिथली. आता बघा डिजिटल टेक्स्टबुक्स आणि स्टडी रिसोर्सेस जे आहेत, आता याची गरज दुसरी काय आहे ना, की जेव्हा कोविड आला बघा, कोविड-19च्या काळामध्ये एक गोष्ट झाली होती की कोविड-19मध्ये काय झालं, बरेचसे विद्यार्थी गावी अडकलेत, त्यांची पुस्तकं इथं पुण्यातच अडकलीत बघा. हे वेगवेगळ्या शहरांमध्ये झालं, कुणी गावी गेलं, त्यांचं दिल्लीला जे आहे तर ती पुस्तकं होती किंवा मग ती तिथं अडकलीत, मग योग्य पुस्तकं नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा खटला उभा राहिला होता की परीक्षा एकदा जी आहे तर ती पोस्टपोन झाली होती आणि परत ती पोस्टपोन करावी याच्याकरता याचिका होती UPSC प्रिलिम्स. त्यावेळेस जे आहे त्यांनी हा मुद्दा समोर ठेवला होता की मुलांना वाचायला जे मटेरियल पाहिजे एक्झामसाठी तेच प्रॉपरली अवेलेबल नव्हतं. पण त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की नाही, हा सगळा जो आहे इंटरनेटचा काळ आहे आणि यांच्यात तुम्ही ऑनलाईन अभ्यास करू शकता. आम्हाला नाही वाटत की ही गोष्ट आजच्या डेटमध्ये तेवढीशी महत्त्वाची आहे, कारण UPSC गव्हर्नमेंटचा जो वकील होता त्यांनी सांगितलं होतं की बाबा हिच्यावर UPSCने परीक्षा कंडक्ट करण्यासाठी जवळपास 55 कोटी रुपये जे आहे ते खर्च आतापर्यंत केलेले आहेत. बाकी मग कोर्टाने बघून घ्यायचं, पोस्टपोन करा, पोस्टपोन तुमचा प्रश्न आहे, ते एवढं सांगितलं होतं. आणि आपल्या सिलेबसमध्ये हा पण मुद्दा असतो की युटिलायझेशन ऑफ पब्लिक मनी, की आपण ह्या सरकारी पैशाचा वापर कसा करतो. पब्लिक मनी म्हटलं जातं याला, हा आपला पैसा आहे कारण आपण टॅक्समधून हा पैसा पे करत असतो. सो तो मुद्दा तिच्यामध्ये महत्त्वाचा होता. आता ह्या सर्व हिच्यामध्ये जे आहे आज काळाची गरज आहे की अशी परत परिस्थिती निर्माण झाली तर जे किमान महत्त्वाची पुस्तकं आहेत ती डिजिटल फॉर्मॅटमध्ये आली पाहिजे स्कूल लेवलला आणि हायर एज्युकेशन लेवलला. सो स्कूल युनिव्हर्सिटी लेवलला जे आहे तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर लँग्वेज गॅप जे आहेत बघा, कारण हे काय आहे, भारतीय भाषा म्हणजे ही जी पुस्तकं आहेत ती कुठल्या भाषांमध्ये पाहिजे, इंडियन लँग्वेजेसमध्ये जे आहे त्या भारतीय भाषांमध्येही पुस्तकं आली पाहिजेत. जसं आता बघा मेडिकलचं एज्युकेशन जे आहे तर ते रिजनल लँग्वेजमधून सुरू करण्याचा निर्णय एका राज्याने घेतला. कुठलं राज्य आहे ते, MBBSचं जे एज्युकेशन आहे तर ते मराठीतून करायचं. हां, कुठलं राज्य होतं ज्याने इनिशिएट केलं, पहिलं राज्य जे आहे ते मध्य प्रदेश जे आहे रिजनल लँग्वेजमध्ये. ओके, हां मध्य प्रदेश म्हणजेच MP. हां MP वेगळं कुठं काय असतं काय ना, मध्य प्रदेश, मधला प्रदेश, MP. ओके, सो आता इथं जे आहे भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून द्या. मग आता वेगवेगळं जे काही लँग्वेज बॅकग्राऊंड आहे बघा प्रत्येकाचं, त्याचे मदर टंग आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे झालं पाहिजे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चं व्हिजन होतं बघा की आपली जी एज्युकेशनल सिस्टम आहे ती मल्टीलिंग्विझम तिच्यात आलं पाहिजे, म्हणजे बहुभाषिक शिक्षण जे आहे ते आपण देऊ शकलो पाहिजे. ओके, सो अस्मिता जी आहे बघा, याच्याकरता ऑग्युमेंटिंग स्टडी मटेरियल इन इंडियन लँग्वेजेस थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग इनिशिएटिव्ह. लक्षात ठेवा बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अस्मिता नावाची योजना जी आहे. आता अस्मिता नावाची योजना अजून दुसऱ्या एका गोष्टीसाठी आहे, ती कोण सांगेल मला. आता ही कशासाठी आहे तर हे ट्रान्सलेशन आहे, स्टडी मटेरियल ट्रान्सलेशन जे आहे बघा इंडियन लँग्वेजेसमध्ये. अस्मिता नावाची अजून एक योजना आहे, ती कशासाठी आहे कोणाला माहिती आहे बरं, अस्मिता योजना जी आहे ती. शोधा बरं, ही शोधा तुमच्यासाठी आहे की अस्मिता योजना. तर ऑनलाईन कोण सांगू शकतं बरं, ही अस्मिताने सांगितलं बघा, एक्सलंट. हे सॅनिटरी नॅपकिनसाठीची योजना आहे. अस्मिता योजना जी आहे तर ती सॅनिटरी नॅपकिनसाठीची एक योजना आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे 22,000 बुक्स इन इंडियन लँग्वेजेस जे आहेत बघा 5 इयरमध्ये जे आहे आपल्याला डेव्हलप करायचे आहे बघा. ओके, 22,000 पुस्तकं भारतीय भाषांमध्ये जे आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये डेव्हलप करायचे अस्मितेच्या अंतर्गत. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे PM स्वनिधी. ओके, PM स्वनिधी ही योजना जी आहे ही कोविडच्या काळात आलेली होती बघा. कोविडच्या काळामध्ये जे रस्त्यावर फेरी विक्रेते जे काय असतात वेगवेगळ्या वस्तू विकतात बघा, त्यांचा पण बिझनेस जो आहे तो हॅम्पर झालेला होता, कारण सगळे घरात आहेत, बाहेर कोणी नाही आहे. नंतर हळूहळू जसं लॉकडाऊन कमी झालं मग काही काही दुकानं उघडायला लागली. स्कीम टू रिहॅम्प विथ द एनहान्स लोन फ्रॉम बँक्स, UPI लिंक क्रेडिट कार्ड जे आहेत 30,000च्या लिमिटपर्यंत जे आहेत तिच्यात आपल्याला द्यायचे, असं आता बजेटमध्ये हे 30,000च्या लिमिटपर्यंत. PM स्वनिधी जे आहे किंवा PM स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी. ओके, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स याच्या अंतर्गत हे आहे. स्ट्रीट वेंडर जे आहेत बघा तर त्यांना लोन मिळेल बघा,
आणि तिच्यातून ते त्यांची इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट करू शकतात, असा तो मुद्दा होता. आता ही योजना जी आली होती, ही योजना जी होती लॉन्च झाली होती 1 जून 2020 रोजी जी आहे. ओके, स्कीम जी आहे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंगने लॉन्च केली होती. कोविड-19च्या हिच्यामध्ये जे आहे की स्ट्रीट वेंडर्स ते एक्झॉस्ट झालेले होते, त्यांना परत उभं करायचं होतं, तो एक मुद्दा हिच्यामध्ये होता. आणि हिच्यामध्ये कोलॅटरल फ्री वर्किंग कॅपिटल. कोलॅटरल फ्री म्हणजे काय, याच्यासाठी तुम्हाला कसलीही काय लागणार नाही. कोलॅटरलला मराठीत काय म्हणतो आपण, काय शब्द त्याच्यासाठी आपल्याकडे एक वापरला होतो बघा, गहाण ठेवणं, तारण ठेवणं. ओके, ते जुन्या पिक्चरमध्ये राहायचं ना, लाला मैं मेरे माँ के कंगन वापिस लेके जाऊंगा संभाल के रखना, है ना. ओके, सो मुळात जे आहे की तुम्हाला पैसे असेच बँक तर देत नाही, बँकेला काहीतरी काय लागतं, कोलॅटरल लागतं. उद्या तुम्ही पळून गेला, मग तुमचा विजय माल्ल्या झाला, मग काय करतो बँकेने. सो त्याच्याकरता जे आहे बँकेला काहीतरी कोलॅटरल लागतं. मग बँक तुमचं घर, शेत, किंवा तुम्ही ग्रामीण हिच्यामध्ये बघितलं असेल, प्राण्यांच्या कानाला बिल्ले असतात असे लावलेले, मग ते लोनचा रेफरन्स असतो तिथं. असे सगळे जे आहे बघा, असं फुकट कोणी काही देत नाही आपल्याला, काहीतरी आपल्याला द्यावं लागतं. आणि तिच्यामध्ये जर काहीतरी द्यायचं असलं आणि ते कोलॅटरल जे आहे तर तेच नसेल तर मग कोण देणार आपल्याला. एक तर असं पण कोलॅटरल असून लोन भेटत नाही आजच्या डेटमध्ये. त्याच्यात नंबर ऑफ गोष्टी असतात आणि हिच्यात 10,000पर्यंतचं लोन होतं बघा, की 10,000चं कोलॅटरल फ्री लोन तुम्हाला देणार आणि 50 लाख स्ट्रीट वेंडर्सला हे देणार होते बघा. ओके, हे आता याच्याबद्दल पण प्लस मायनस आहे, किती सक्सेसफुल झालं आहे. कारण बँकाच परेशान होत्या, बँकांना हे लोन कसं द्यायचं हा इश्यू होता, की बँकांना की हा ठीक आहे योजना तर आहे पण कसं द्यायचं, कुणाला द्यायचं. आता स्ट्रीट वेंडर्स कुणी जाऊन उभं राहिलं तिथं, मला द्या बाबा, आणि एखादा फुगे विक्रेता आहे समजा, है ना, द्या लोन, 2 फुगे घ्या, गॅरंटी. बँकेचा कन्सर्न तोच आहे. मग हे मेजर कन्सर्न होता याच्यातला. ओके, आणि याच्यामध्ये जे होतं इंटरेस्ट सबसिडी 7% होती बघा, रेग्युलर रीपेमेंट केलं तर. त्याच्यानंतर कॅशबॅक होता 1200 रुपये जर तुम्ही डिजिटल ट्रान्झॅक्शन करत असाल तर. म्हणजे तुम्ही फुगे विकताय, स्कॅन कोड वापरून फुगे विकताय तुम्ही, तर डिजिटल ट्रान्झॅक्शन, मग तिच्यात 1200 रुपयापर्यंत कॅशबॅक होता तुम्हाला. ओके, असं सगळं तिच्यामध्ये होतं. सो ही एक योजना लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे बघा नेक्स्ट वन, पुढचा जो कन्सर्न आहे आपला, ओके, सोशल सिक्युरिटी स्कीम जे आहे बघा वेलफेअरसाठी, तिच्यात 3 गोष्टी हिच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत बघा. ओके, सोशल सिक्युरिटी जे आहे वेलफेअर, तिच्यामध्ये 3 गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे काय, की ई श्रम पोर्टल, PM जन आरोग्य आणि गिग वर्कर्स. आता बघा PM जन आरोग्य मागच्या CBBच्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं बघा, आठवतं का तुम्हाला. PM जन आरोग्य मागच्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. आता ई श्रम पोर्टल जे आहे बघा, ई श्रम पोर्टल काय आहे तर मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि एम्प्लॉयमेंट जे आहे त्याच्या अंतर्गत हे आहे. हे अनऑर्गनाइज सेक्टरसाठी आहे भारतातल्या, म्हणजेच असंघटित कामगारांसाठी ई श्रम पोर्टल आहे. असंघटित कामगारांनी तिच्यावर जे आहे स्वतःचं रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे. तिच्यातून त्यांना जे आहे जॉब्स मिळू शकतात, तिच्यातून जे आहे सोशल सिक्युरिटी सर्व्हिसेसचा डेटा तिच्यामध्ये मिळेल, त्यांच्यासाठी काही गोष्टी गव्हर्नमेंट करू शकतं बघा. हे असंघटितसाठी आहे. आता 2 प्रकार असतात, ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड. काय फरक असतो कोण सांगेल बरं, संघटित असंघटितमध्ये, ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड लेबर काय असतात बरं. डिलिव्हरी करणारे म्हणजे अनऑर्गनाइज, ते गिग वर्कर्स, ते वेगळं प्रकरण. गिग वर्कर्स ते त्याला मिळणारं बेनिफिट झालं, हा ना, मग त्याचं बेनिफिट आहे ना. ते ऑर्गनाइज वर्करसाठी एक स्ट्रक्चर आहे बाबा, अनऑर्गनाइजला नाही आहे. पण त्याची काही डेफिनेशन आहे का, कशाला अनऑर्गनाइज म्हणणार, कशाला ऑर्गनाइज म्हणणार. इकॉनॉमीचं पुस्तकावरची धूळ झटका थोडीशी. ओके, इकॉनॉमीमध्ये शिकू आपण आहे, तुम्हाला माहीत पाहिजे की अनऑर्गनाइज कशाला म्हणायचं, ऑर्गनाइज्ड कशाला म्हणायचं. ओके, आता ह्या अनऑर्गनाइज सेक्टरचा आपल्याला डेटा पाहिजे बघा. ज्या लोकांचा डेटा सहजासहजी उपलब्ध नसतो त्यांना ई श्रम पोर्टलवर रजिस्टर करायचं आहे. त्याच्यानंतर जन आरोग्य योजना जी आहे तर ही भारतातली जी योजना आहे बघा 2018मध्ये लॉन्च झाली होती. हेल्थ इन्शुरन्स आहे हा, ही जगातली सगळ्यात मोठी योजना आहे, कारण आता 70 वर्षापेक्षा पुढचे सगळे पण हिच्यात इन्क्लूड झालेत. सो हिच्यामध्ये 5 लाख रुपये पर फॅमिली पर इयर जे आहे सेकंडरी टर्शरी जे आहे बघा हॉस्पिटलायझेशनसाठी दिले जातात. सो जन आरोग्य जे आहे 5 लाखाचा
प्रति कुटुंब जे आहे इन्शुरन्स याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये बघा स्मिताने एक उत्तर टाकलेलं आहे की एखाद्या ऑथॉरिटी बेस्ड एंटायटीमध्ये काम करणारे ऑर्गनाइज, पण ते किती असतात, काय असतात, असं काही आहे का त्याच्यात? ती एवढी संख्या असली म्हणजे आपण हे म्हणू ते म्हणू. ओके. आणि खाली जे आहे बघा, आता सरगम सांगत होता ते हे आहे गिग वर्कर्स. गिग वर्कर्स याच्यामध्ये 2 प्रकार असतात. ते असतात एक प्लॅटफॉर्म, ओके, प्लॅटफॉर्म बेस्ड आणि नॉन प्लॅटफॉर्मवाले जे आहे बघा. प्लॅटफॉर्म, नॉन प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म म्हणजे काय? स्विगी, झोमॅटो, ओके, ते प्लॅटफॉर्म बेस्ड. ते गिग वर्कर्स. यांचा पण इश्यू कोविडपासून जो आहे तो एक्स्ट्रीम झालेला आहे बघा. कोविडच्या बाबतीत यांचं पण जे आहे की ते तिथून वर्क व्हायला लागलं. सो शॉर्ट टर्म फ्लेक्झिबल जॉब्स जे आहे, इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर्स, हे सगळे याच्यात येतात. मग आता यांच्यासाठी पण गव्हर्नमेंट काम करायचा विचार करतोय की यांच्यासाठी काहीतरी आपण कायदे बनवले पाहिजेत किंवा काही रूल्स रेग्युलेशन, सो दॅट त्यांना सिक्युरिटी मिळाली पाहिजे, असा तो कन्सर्न आहे. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. ॲसेट मॉनिटायझेशन प्लॅन जे आहे बघा आता पुढे. ओके. ॲसेट मॉनिटायझेशन प्लॅन जे आहे, सो याच्यामध्ये 2025 ते 30 मध्ये जे आहे जवळपास 10 लाख कोटी नवीन प्रोजेक्टसाठी अनाऊन्स केलेले आहेत ॲसेट मॉनिटायझेशन. आता ॲसेट मॉनिटायझेशन प्लॅन्समध्ये काय असतं की नवीन रेव्हेन्यू सोर्सेस शोधायचे, गव्हर्नमेंट एंटायटीज अनलॉक करायच्या बघा, आणि तिच्यामधून अंडर युटिलाइज किंवा अनयुटिलाइज पब्लिक ॲसेट विकणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे अशी एखादी गोष्ट आहे बघा की जी पडू नये, त्याला तुम्ही हातच लावत नाही आहे, मग ते पडून असून ते खराबच होणार आहे, किंवा अनयुटिलाइज आहे किंवा अंडर युटिलाइज, 2 गोष्टी असतात बघा. अनयुटिलाइज म्हणजे तुम्ही वापरतच नाही. म्हणजे तुमच्याकडे असे काही कपडे असू शकतात की जे गेल्या 1-1.5 वर्षात तुम्ही हातही लावलेला नाही. असतील का असे? प्रत्येकाकडे 2-4 तरी निघतील बघा. ते आहेत अनयुटिलाइज्ड. अंडर युटिलाइज म्हणजे काय? कधीतरी वापर होतो, म्हणजे 6 महिन्यातून 2-3 महिन्यातून एखाद्या वेळेस त्याच्याकडे तुम्ही बघितलं, असं जे आहे ते काय आहे? अनयुटिलाइज, जे अंडर युटिलाइज जे आहे, कमी वापर होतो त्याचा. मग गव्हर्नमेंटचे जे असे ॲसेट्स आहेत, गव्हर्नमेंटकडे अशी जी संपत्ती आहे की जी है ना, गव्हर्नमेंटची जी अशी संपत्ती आहे, ती जी संपत्ती आहे बघा की त्या केसमध्ये की ती वापरलीच जात नाही किंवा ती फार क्वचित वापरली जाते, म्हणजे तिच्यातून जे काही आपल्याला येणं अपेक्षित आहे, काहीतरी प्रॉफिट होणं अपेक्षित, तो होतच नाही. मग असा जो मुद्दा आहे तो याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. मग अंडर युटिलाइज, अनयुटिलाइज पब्लिक ॲसेट, त्याला गव्हर्नमेंट काय करतं? विकून टाकतं एक प्रकारे, आणि तिच्यातून जो पैसा येतो तो पैसा नवीन ॲसेटसाठी किंवा नवीन गोष्टींसाठी वापरला जातो. ओके. म्हणजे तुमच्या घरी गाडी आहेत समजा. आता हे लोकांना कधी जास्त कळलं? कोविडमध्ये सिच्युएशन अशी होती बघा की कुठं जाता येत नव्हतं, ते 3-3, 4-4 गाड्या पडून आहे बाबा. मग तिच्यामध्ये लोकांनी काही विकल्या, काही कोणाचं हे होतं की अरे आपल्याला खरंच गरज नाही या गोष्टीची, अशा प्रकारे. ओके. तिच्यामध्ये जे आहे की दिस प्रोसेस कॅन इन्क्लूड मॉनिटायझिंग ब्राऊन फील्ड इन्फ्रास्ट्रक्चर. आता या 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, ग्रीन फील्ड, ब्राऊन फील्ड. पुढे तो कन्सेप्ट पण घेतला आहे, त्याचा एक फोटो पण आहे, तिच्यातून तुम्हाला चांगलं लक्षात येईल की जे ऑलरेडी असतं तिच्यात काही चेंज करायचं आहे ते ब्राऊन फील्ड आहे. शून्यातून निर्माण करायचं ते काय असतं? ग्रीन फील्ड असतं. रोड, रेल्वे, शिपिंग, ओके, इथं ते वापरणार बघा. त्याच्यानंतर जल जीवन मिशन जे आहे बघा. जल जीवन मिशन होतं की आपल्याला 2024 पर्यंत, ओके, रुरल इंडिया जो आहे त्याला शुद्ध पाणी प्यायचं द्यायचं आहे नळाने, याचं टार्गेट होतं. आता हे जल जीवन मिशन काय झालं? 28 पर्यंत एक्सटेंड करण्यात आलं, कारण 24 पर्यंत ते टार्गेट काय अचीव झालेलं नाही आहे. सो ते एक्सटेंड केलं. हे लॉन्च कधी झालं होतं? 15 ऑगस्ट 2019ला, आणि टार्गेट होतं 2024. प्रत्येक घराला जे आहे टॅप वॉटर सप्लाय, म्हणजे नळानी पाणी. काही ठिकाणी नळच नाही आहेत, काही ठिकाणी नळ आहे पण नुसती हवा येते तिच्यातून, त्यातून पाणी आलं पाहिजे. ओके. असा तो मुद्दा आहे. ओके. म्हणजे ही परिस्थिती आहे ना आता बरीच सुधारली बघा. मी जेव्हा लहान होतो ना, 6वी 7वी 8वी 9वी 10वी त्याच्यानंतरचा पण काळ, हा जवळपास 8-10 वर्षाचा काळ आमच्या गावांसाठी भयंकर होता एकदम. पाणी लिटरली जे आहे ना, नळाला पाणी कधीतरी यायचं, 1-1.5 महिन्यातून आलं तर यायचं. हा जो म्हणजे आता सुरू झालं आहे मार्च एप्रिल, अतिशय भयंकर काळ राहायचा हा. बैलगाडीवर शेतातून पाणी आणावं लागायचं आमच्या इथं. टाक्या ठेवायच्या बैलगाडीवर, शेतातून पाणी आणायचं. म्हणजे मला अजून पण आठवतं, माझ्या भावाचं लग्न होतं, मी म्हणजे घरात पाय ठेवेल तर माझी बॅग तिथूनच घेतली होती, पाणी घेऊन नये म्हटलं, नाही का. पाण्याचे एवढे प्रॉब्लेम्स होते आमच्या इथं. मग मी पुण्याहून तिथं पोचलो, घरात पण नाही घेतला, तिथून चला पाण्याला धावा. म्हणजे तो इतका क्रुशियल प्रॉब्लेम होता. आणि त्यातल्या त्यात मग काही दानशूर होते ज्यांच्या विहिरींना पाणी होतं, मग ते पाईप वगैरे काढून द्यायचे बिचाऱ्यांनी, तिच्यातून गाव पाणी प्यायचं. इतकी वाईट परिस्थिती होती.
आणि हे आता बऱ्यापैकी आमच्या इथले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, पण अजून पण असा रिमोट एरिया आपल्या इथं आहेत की, आणि याचं सगळ्यात जास्त बर्डन कुणावर येतं? महिला मंडळावर बर्डन येतं बघा. महिलांना लांब लांबवर जावं लागतं, 2-2, 5-5, 8-8, 10-10 किलोमीटरवर जाऊन त्यांना जे आहे पाणी जे आहे तर ते आणावं लागतं बघा. म्हणजे हे सगळ्यात मोठे इश्यू आहेत. इतकं सहज सोपं नाही. आपण इकडं स्कीम वाचतो, रुरल इंडियाला पाणी द्या, ही इतकी वाईट परिस्थिती आहे. वॉटर वाईफ नावाची कन्सेप्ट मी बऱ्याचदा सांगितलेली आहे. राजस्थानमध्ये घरात पाणी भरण्यासाठी एकापेक्षा जास्त महिलांची लग्न केली जातात. हे राजस्थानमधून हे लोन आता महाराष्ट्रात येऊन ठेपलं. आपण मागे बघितलं पण होतं, मुंबईच्या आजूबाजूच्या गावांमध्ये वॉटर वाईफची कंडिशन म्हणजे ती सिच्युएशन आलेली आहे, आणि एक व्यक्ती एकापेक्षा जास्त महिलांची लग्न करतोय तर घरात पाणी भरलं जाईल. म्हणजे हा एकदम बेसिक आहे ना आपल्या इथलं जे आहे तर की बेसिक नीडमधला भाग आहे, आणि त्याच्याकरता तुम्हाला जाणं. आणि आंघोळ करताना लोक विचार करत नाही, धडाधड तो नळ चालू राहतो, शावर चालू आहे, पाणी ओतलं 2-2 बादल्या, ते एकेकाला आणावं लागतं ते डोक्यावर त्या महिलांना. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की ते कुठल्या लेवलचा संघर्ष आहे. सो बेसिक जे आहे हे फार गरजेचं आहे. एखादी दुसरी योजना नाही झाली एक वेळ चालते, पण ह्या योजना फार महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यासाठी जे आहे चालू आहे बघा, जवळपास जे आहे 17% रुरल हाऊस होल्ड. त्यावेळेस परिस्थिती काय होती, 2019 मध्ये जेव्हा योजना लॉन्च केली, फक्त 3.23 करोड म्हणजे फक्त 17% ग्रामीण कुटुंबांना नळाने पाण्याचा पुरवठा होता. तुम्ही इमॅजिन करा, फक्त 17% कुटुंब ग्रामीण भागातले 2019 मध्ये. सो आता ते बरंच बदललं आहे, पण अजून तिच्यामध्ये काम होणं गरजेचं आहे बघा. ओके, सो नेक्स्ट वन जे आहे उडान जे आहे बघा, है ना, उडे देश का आम नागरिक. हा खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे आणि खूप भारी इनिशिएटिव्ह आहे बघा. ओके, सो उडान जे आहे रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम जे आहे, बाय एअर जे आहे रिजनली कनेक्ट करून दिलं जातं तुम्हाला. आता उडानसारखी जी योजना आहे बघा, त्या उडानसारख्या योजनेमध्ये भारतातली जी रिजनल कनेक्टिव्हिटी आहे ती डेव्हलप करायची आपल्याला. मग भारताची रिजनल कनेक्टिव्हिटी डेव्हलप करत असताना भारतातली महत्त्वाची शहरं विमानांनी जोडणं, ही अशी योजना आहे. आता उडान जी आहे तर हिच्यामध्ये 10 वर्षांमध्ये यांना जे आहे 120 नवीन डेस्टिनेशन आणि 4 करोड पॅसेंजर जे आहे तर ते मूव्ह झाले पाहिजे याच्यासाठी काम करत. म्हणजे 120 डेस्टिनेशन्स तर ते अजून कनेक्ट केले जातील बघा. आता याच्यामध्ये हेलिपॅड बनवणं, स्मॉलर एअरपोर्ट्स बनवणं जे आहे बघा, हिली एरिया, ॲस्पिरेशनल, नॉर्थ ईस्ट रिजन, तर तिथं छोटे छोटे एअरपोर्ट्स बनवायचे. बरं, ही विमानं पण छोटी छोटीच असतात बघा. म्हणजे आमच्या गावाला सुरू झालं आहे, मागं तुम्हाला सांगितलं होतं बघा, पुणे ते जळगाव आमच्याकडं जे आहे डेली फ्लाईट्स सुरू झाल्यात. आणि हे खूप चांगलं झालं. त्याचं कारण पण सांगतो. ट्रॅव्हल्स ज्या होत्या किंवा आता पण आहेत ट्रॅव्हल्स पण तुम्हाला इंडिव्हिज्युअल व्यक्तीला घेऊन जायचे 1800 ते 2000 रुपये चार्ज करतात बघा. ओके, पर असं असतं की ते उपकार करतात आपल्याला घेऊन जातात म्हणजे. ओके, सो मुळात हे तुम्हाला 2500 ते 2600 रुपयात घेऊन जातात बघा. मग हे परवडतं का? ट्रॅव्हल्स परवडते, हे परवडणार. दुसरी गोष्ट, दिवाळीमध्ये जे आहे ट्रॅव्हलचे भाडे जे आहेत ते वाढतात बघा. म्हणजे असे जेवढे रिजन आहे की आता पुण्यासारख्या शहरात भरपूर विद्यार्थी तिकडून शिकायला आहेत बघा. मग हे सगळे रिटर्न जाणार, तिकडून रिटर्न येणार, भाडे काहीच्या काही वाढतात. मग तिच्यामध्ये जे आहे 3000पेक्षा जास्त ट्रॅव्हलची भाडी झाली होती. म्हणजे ह्या दिवाळीची गोष्ट आहे बघा. विमान तुम्हाला 2500-2600 मध्ये घेऊन जात होतं. विमानाचं पण कमी जास्त होतं. तुम्ही ते नीड बघून जर गोष्टी वर्क केल्या, फक्त हॉलिडेज जरा सोडले तर मग ते पण जाऊ शकतं 3000पर्यंत. पण डिमांड वाढली की ते पण वाढवतात. पण रुटीनीच्यामध्ये 2500-2600 रुपयात ते घेऊन जातं. बरं, किती वेळात घेऊन जाणार? 45 मिनिटात घेऊन जाणार. वेळ पण वाचवतो ते तुमचं. तुमची वेळेची किंमत फार महत्त्वाची असते, जी आपल्याला लक्षात येते नंतर येते आयुष्यामध्ये, हां ना. नाही तर आपलं अर्ध आयुष्य रेल्वेत आणि त्या ट्रॅव्हल्समध्येच जातं आपण. 12-12 तास, 13-13 तासाची जर्नी. ओके, सो पुढे देश का आम नागरिक जे आहे बघा, ही जी योजना आहे तर ही आपल्याला एअर ट्रॅव्हल असेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी जे आहे त्याच्याकरता आणलेली आहे. ते मधल्या काळात एक मूवी पण आला होता बघा याच्यावर, कमीत कमी दरात लोकांना विमानाचा प्रवास देणं वगैरे, है ना. एकदम संघर्ष करणारा जो हिरो दाखवलेला आहे तिच्यात. मग ते जे आहे साऊथ इंडिया, मग साऊथमध्ये पिक्चर आला की तो हिंदीत येतोच, असा एक प्रघात आहे. ओके, मग तिकडं झालं म्हणजे इकडं झालंच पाहिजे ते. मग त्या पद्धतीने ते बनणार. सो रिजनल कनेक्टिव्हिटी, टुरिझम पण हे करतं बघा इथं. ओके, आता टुरिझम म्हणजे कसं ना, आमच्या इथून जे आहे गोव्यासाठी पण फ्लाईट आहे, हैदराबादची फ्लाईट आहे बघा. ओके, मग गावाकडची लोक हैदराबाद पण फिरून आली आणि पोरं गोवा फिरून आली. वयोगटानुसार आहे ते जे आहे ना. सकाळी न्यूजमध्ये बघितलं आपण की मिनिस्ट्री जे आहे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग,
त्यांनी सांगितलं OTT-वरचं कॉन्टेंट जे आहे ते एजनुसार तुम्ही वेगळं करा. तर त्यांनी दोन्ही वयोगटांना जे आहे तर ते दिलेलं आहे. तुम्ही गोव्याला जा, तुम्ही हैदराबादला जा, रामोजी फिल्म सिटी बघा, बाहुबलीचा सेट बघा. ओके. सो मुळात जे आहे की ही जी योजना आहे बघा ही महत्त्वाची आहे. याच्यामध्ये येत्या काळामध्ये अजून 120 डेस्टिनेशन जे आहे ते जोडले जातील आणि भारी आहे हे कार्यक्रम जो आहे तो. हिच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होतील बघा अजून आपल्यासाठी ज्या आहेत. त्याच्यानंतर जे आहे ग्रीनफील्ड एअरपोर्ट बिहारमध्ये येतं आहे. आता बघा ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड. आता हे बघा हा जो रिजन आहे हे काय आहे, हे ब्राऊनफील्ड आहे बघा. म्हणजे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे काहीतरी, या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. ओके. सो आता जसं आहे बघा आपल्या रोहित सरांनी एक गोष्ट सुचवली आहे की ते म्हटलं की हा फळा अजून वरती घेऊन जाऊ आपण आणि हा प्लॅटफॉर्म थोडा अजून उंच करू. मागच्या मुलांच्या माना दुखतात म्हटलं है ना. सो आता मागचे लोक मागे का बसतात याची कारणं आपण बघितली पाहिजे है ना. तर मुळात जे आहे ब्राऊनफील्ड ग्रीनफील्ड जे आहे तर हे ग्रीनफील्ड ब्राऊनफील्ड काय असतं की जे एक्झिस्टिंग आहे म्हणजे हा प्लॅटफॉर्म तयार आहे इथं, याला परत आपण काय करायचा उंच करायचा म्हणजे याला पाय जोडले एक्स्ट्राचे. ओके. तर हे काय झालं एक्झिस्टिंग स्ट्रक्चरला बदल दिला किंवा इथं रंग बदलला आपण याचा. व्हाईटचा तुम्ही म्हटले की XYZ तो जरा चांगला दिसतो तो लावून टाकला. एक्झिस्टिंग स्ट्रक्चरमध्ये बदल करणं ते आहे ब्राऊनफील्ड. हे जे आहे बघा इथं काय आहे रॉ आहे बघा हे है ना. इथं काहीच नाही झाडं झुडपं आपले. इथं जर तुम्ही जागा घेऊन घर बांधलं तर ते काय होईल. ओके. घराला खिडकी आहे ग्रीनफील्ड जे आहे. ओके. सो हे झालं ग्रीनफील्ड जे शून्यातून निर्माण झालं. सो हे लक्षात ठेवायचं. बरं हे आपल्याला विचारायला लागलेले आहेत आता UPSCने विचारलेलं आहे प्रिलिम्समध्ये की कुठं कुठं ब्राऊनफील्ड ग्रीनफील्ड एअरपोर्ट आले काय काय आलं. मग नवीन जे प्रोजेक्ट्स असतात ते तुम्हाला माहीत पाहिजेत जे आपल्याला इथं यांनी बजेटमध्ये सांगितलेलं आहे. ओके. सो नेक्स्ट वन जे आहे. ओके. सो तुम्हाला इथं ब्राऊनफील्ड आणि ग्रीनफील्डची डेफिनेशन दिलेली आहे बघा. ब्राऊनफील्ड ग्रीनफील्ड जे आहे. ओके. आता ह्या सर्व याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला ब्राऊनफील्ड म्हणजे एनी लँड दॅट हॅज प्रिव्हियसली हॅज बीन बिल्ट ऑन. ओके. काहीतरी आहे तिथं तिच्यात चेंजेस केलेत तर. आणि दुसरं आहे त्याच्या कम्प्लीट अपोजिट की तिथं काही नसतं. त्याच्यानंतर स्वामी फंड जे आहे बघा. स्वामी फंडचा फुल फॉर्म आहे स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल मिड इन्कम हाऊसिंग. ओके. स्वामी फंड काय आहे की स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अँड मिड इन्कम हाऊसिंग जे आहे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे की परवडणाऱ्या घरांसाठी लोन दिलं जाईल. स्वामी फंड 15,000 कोटी रुपये याच्यामध्ये दिलेलं आहेत बघा आणि 1 लाख घरं याच्यातून आपल्याला उभी करायची आहेत बघा. ओके. 1 लाख घरं. कॉन्ट्रीब्युशन याच्यात गव्हर्नमेंट बँक आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स असं 3 लोकांचं आहे बघा. म्हणजे याच्यात फक्त काय गव्हर्नमेंटचं जे आहे तर ते नाही आहे. गव्हर्नमेंट बँक अँड प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स. यातून हा स्वामी फंड आहे. इंडियाचं जे आहे बघा की लार्जेस्ट सोशल इम्पॅक्ट फंड म्हणून याच्याकडे बघितलं जातं बघा आजच्या डेटमध्ये. सो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जे आहेत त्यांच्यासाठी हे काम होईल बघा. मुळात काय होतं ना की कितीतरी प्रोजेक्ट्स रखडलेले असतात आपल्याकडं. ते रखडण्याचं कारण एक वेगळं आहे. ते कारण काय आहे तर ते रखडण्याचं कारण काय असतं लिटिगेशन्स. ओके. आमची जमीन आहे आमची जमीन आहे. तिकडं काहीतरी काम सुरू झालं की 2 कोर्टात पडत जातात. कोर्ट तिच्यावर काय देतं स्टे. बोंबलत बसा. स्टे आला विषय संपला. मग तारीख पे तारीख. ओके. सो गव्हर्नमेंट बँक फंड आहे बघा कॅटेगरी 2 मधला जो आहे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून याच्याकडे बघितलं जातं. सेबी पण याच्यामध्ये सेबीकडे रजिस्टर्ड आहे आणि हा स्पॉन्सर केलेला आहे मिनिस्ट्री ऑफ फिनान्सने. ओके. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डीप टेक फंड्स जे आहेत बघा. ओके. आता हे स्टार्टअपसाठीचे फंड आहेत बघा. ओके. नेक्स्ट जनरेशन स्टार्टअप जे आहे नावातच आहे डीप टेक म्हणजे कशासाठी जे आहे टेक्नॉलॉजी बेस्ड जे आहे जिच्यामध्ये पण तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वगैरे विचार करता अशा गोष्टींसाठीचे हे स्टार्टअप्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे जीन बँक फॉर क्रॉप्स जर्म प्लाझम जे आहे बघा. जीन बँक जी आहे आता हिच्यामध्ये बघा सेकंड जीन बँक विथ 10 लाख जर्म प्लाझम जे आहे तर ती आपण आणणार आहे. तर हे काय प्रकरण असतं बघा. जीन बँक म्हणजे काय. जीन बँक म्हणजे अशी बँक जी असते की ज्यात जेनेटिक मटेरियलचं कनेक्शन असतं बघा. ओके. म्हणजे उद्या तिच्यात त्याचा वापर करून आपण नवीन जीव जन्माला घालू शकतो.
याच्यामध्ये सीड्स असू शकतात, टिश्यू असू शकतात बघा, आणि हे लॉंग टर्म प्रिझर्वेशन केलं जातं बघा. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादी गोष्ट जी आहे ती लॉंग टर्मसाठी प्रिझर्व झाली पाहिजे, ही नष्ट होऊ शकते, अशा गोष्टी जीन बँकमध्ये ठेवल्या जातात. सो तो मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. याला सीड बँक्स म्हटलं जातं किंवा जर्म प्लाझम बँकसुद्धा म्हटलं जातं. अशी दुसरी जीन बँक जी आहे 10 लाख जर्म प्लाझम्ससाठीची जी आहे आपण आणतोय, आणि ही कशासाठी असेल? फूड अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी. भारतासारखा जो देश आहे की ज्याची एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, या पॉप्युलेशनसाठी काय लागतं? फूड लागतं. सकाळी नाश्ता, दुपारी लंच, रात्री डिनर, आधेमध्ये चहा बरोबर बिस्किट. तर ती न्यूट्रिशनल सिक्युरिटी जी आहे आणि न्यूट्रिशनल ग्रोथ दोघी गोष्टी टिकल्या पाहिजेत, त्याच्याकरता हे केलेलं आहे. ओके, तुम्हाला बीजमाता माहीत आहेत का? कोण आहेत बरं? ओके, हा ना, माननीय राहीबाई पोपरे ज्या आहेत बीजमाता, त्यांना बीजमाता का म्हटलं जातं बरं? माहिती आहे तुम्हाला का म्हटलं जातं बरं? आपले जे देशी वाण आहेत बघा भारतातले, ते त्यांनी सांभाळून ठेवलेले आहेत, त्यांच्याकडे तसे भरपूर आहेत. आपण काळाच्या ओघात हायब्रिडायझेशनमध्ये एवढे अडकलो की आपण आपलं जे मूळ होतं ते विसरून बसलेलो आहे. आणि राहीबाई पोपेरे यांनी काय केलं तर तसे जे काही जुने आपले जे देशी वाण आहेत त्याचं संवर्धन केलेलं आहे बघा, आणि त्यांची जीन सीड बँक जी आहे ती तिथं आहे. ओके, सो मुळात कसं आहे ना की ही लोक खूप म्हणजे काळाच्या पुढची लोक आहेत, यांना माहीत आहे की काय पुढे जाऊन काय प्रॉब्लेम्स येतील, काय आपण केलं पाहिजे. सो त्याच्याकरता अशा गोष्टी महत्त्वाच्या. ज्ञान भारतम मिशन जे आहे बघा, आता ज्ञान भारतम मिशन नावाची गोष्ट काय आहे तर याच्यामध्ये जे आहे की सर्वे, डॉक्युमेंटेशन अँड कन्झर्वेशन ऑफ अवर मॅन्युस्क्रिप्ट हेरिटेज जे आहे, आपली जी जुनं हस्तलिखितं आहेत त्या हस्तलिखितांना आपल्याला जतन करायचं आहे बघा. म्हणजे जुन्या काळामध्ये जे वेगवेगळं लिखाण करून ठेवलेलं आहे भारतामधलं, तर त्याला जे आहे अकॅडमिक इन्स्टिट्यूट, म्युझियम, लायब्ररीज किंवा प्रायव्हेट कलेक्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी हे असतं बघा. काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रायव्हेट कलेक्टर्सकडे असतात, काही अकॅडमिक याच्यात असतील, काही म्युझियममध्ये असतील. हे सगळे काय करायचे? जमा करून त्याचं जतन करणं जे आहे तर ते याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जवळपास 1 कोटी जे आहे मॅन्युस्क्रिप्ट आपल्याला कलेक्ट करणं याच्यात टार्गेट ठेवलेलं आहे बघा. तेवढा कलेक्ट करायचं आणि त्याचं जतन झालं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम जी आहे बघा. ऑब्वियसली नावातच आहे, एक्सपोर्ट प्रमोशन म्हणजे काय? एक्सपोर्ट करणं, निर्यातीला प्रोत्साहन देणारी योजना. सो याच्यामध्ये जे आहे जो फोकस आहे तो कशावर आहे? MSME, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स. ओके, सो MSMEवर फोकस आहे. MSME एक लक्षात ठेवा बघा, आपल्याला मेनसाठी म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह विचार MSME खूप चांगलं आहे बघा. MSMEचे फीचर्स करून ठेवा. MSMEचे बघा काय काय करून ठेवायचं, हा पण एक खूप येत्या काळातला मुद्दा आहे की याचे फीचर्स काय आहेत, याच्यात काय काय गोष्टी असतात, MSMEचा सिग्निफिकन्स काय आहे आपल्यासाठी. ओके, MSME समोरचे चॅलेंजेस काय आहेत, आव्हानं कुठली कुठली आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही काय सोल्युशन द्याल. ह्या 4 गोष्टी करून ठेवायच्या बा. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, फीचर्स, सिग्निफिकन्स, चॅलेंजेस आणि सोल्युशन, अशा 4 गोष्टी ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये महत्त्वाच्या. ओके, MSME जे आहे 4 गोष्टी लक्षात ठेवा: फीचर्स, सिग्निफिकन्स, चॅलेंजेस, सोल्युशन. हा पण एक प्रश्न तयार करून ठेवायचा, GS3 साठीचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. ओके, हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. भारत ट्रेड नेट जे आहे बघा, आता भारत ट्रेड नेट जे आहे ते कशासाठी आहे? फॉर इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आहे बघा हे. सो इथं जे आहे की युनिफाईड प्लॅटफॉर्म असेल, ट्रेड डॉक्युमेंटेशन अँड फिनान्सिंग सोल्युशन. आता जे काही व्यापार आपण करतो त्या व्यापाराचं जे डॉक्युमेंटेशन आहे त्या डॉक्युमेंटेशनसाठी जे आहे भारत ट्रेड नेटचा रेफरन्स असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला बाहेर काही पाठवायचं आहे, बाहेरून काही मागवायचं आहे, तर जे जे डॉक्युमेंटेशन आहे ते इथं महत्त्वाचं आहे. ओके, सो हा एक महत्त्वाचा रेफरन्स याच्यात लक्षात ठेवा, भारत ट्रेड नेटचा जो आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा FDI इन इन्शुरन्स सेक्टर जे आहे. आता FDI जे आहे बघा, याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला, तर 74 वरून 100% FDI केलेला आहे अशा कंपन्यांसाठी की ज्या त्यांचा एंटायर प्रीमियम भारतामध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे इथून जेवढा प्रीमियम जाणार आहे तो सगळा कुठे इन्व्हेस्ट होतो?
भारतातच होतो अशा कंपन्यांना 100% FDIची मुभा दिलेली आहे. FDI काय असतो बरं, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. कोण सांगेल व्हॉट इज FDI? फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा त्याचा फुल फॉर्म झाला रे. कशाला म्हणणार FDI? एखाद्या कंपनीने किती पैसे इन्व्हेस्ट केले किंवा काय त्याच्यासाठी काही निकष बघितला होता का आपण? आठवतो का तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये? एखादी कंपनी किती इन्व्हेस्ट करते म्हणजे त्याला FDI म्हणतात. हां लिस्टेड कंपनी 10%, आणि जी लिस्टेड नसेल तिचं काय? जी अनलिस्टेड आहे अशासाठी काही कंडिशन होती का? त्याने तर कमी जरी 1-2% जरी असलं ते कन्सिडर करून घेतील की हे FDI अनलिस्टेड. आता हे मागच्या लेक्चरमध्ये झालं होतं बघा. जी गोष्ट झाली आहे ती तुम्हाला आठवली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं असतं? शीर्षासन करायचं असतं बघा. मेंदूला रक्तपुरवठा होतो त्याच्याने, मग वाचायचं, मग लक्षात राहतं. ओके, रिव्हिजन्स करा. कसं असतं ना की हे लेक्चर्स ज्यावेळेस होत आहेत किंवा आपण एक एक आस्पेक्ट बघत चाललो आहे तर ते रिव्हिजन झाले पाहिजे. रिव्हिजन शिवाय याला काही एक अर्थ नाही. ओके, रिव्हिजन मस्ट आहे बघा याच्यामध्ये. हे दोघी लेक्चर्स खूप खूप महत्त्वाचे आहे. ज्यांनी आधीच केलं नसेल ते करून घ्या लेक्चर, म्हणजे त्याच्या नोट्स घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तिच्यात सगळे कन्सेप्ट तिथेही कवर झाले होते. एकूण एक गोष्ट बाबा इथं टाकलं पण होतं मी, इकॉनॉमिक सर्वेमध्ये मी केलं आहे बाबा हे डिस्कस जे आहे FDI जे आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे बघा, नॅशनल बँक फॉर फिनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट. नावातच आहे बघा, NABFID जे आहे. NABFID जे आहे नॅशनल बँक फॉर फिनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट, म्हणजे ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंटसाठी फिनान्स करणारी बँक आहे. सो क्रेडिट इन्हान्समेंट फॅसिलिटी यांच्याद्वारे सुरू केली जाईल हे बजेटमध्ये सांगितलं. मग आता क्रेडिट इन्हान्समेंट फॅसिलिटी हे ज्यावेळेस सुरू करतील तर तिच्यामध्ये काय राहील? NABFID जे आहे तर ते पार्शियल क्रेडिट इन्हान्समेंट फॅसिलिटी जे आहे कॉर्पोरेट बॉन्डसाठी जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर करता सुरुवात करणार आहे. ओके, पायाभूत सुविधांसाठी कॉर्पोरेट सेक्टरला हे लोन देतील. आता ही जी बँक आहे ही एक स्पेशलाइज्ड डेव्हलपमेंट फिनान्शियल इन्स्टिट्यूट आहे भारतातली, की जी काय करते? इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला सपोर्ट करते बघा. पायाभूत जो काही सुविधा आहेत त्याला सपोर्ट करणारी ही बँक आहे. आणि याच्यामध्ये जे आहे क्रेडिट फ्लो जो असतो बघा तो खूप प्रॉपरली जे आहे अट्रॅक्ट करतो है ना. इन्स्ट्रुमेंटल आणि चॅनलाइज इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये असते. सो बेसिकली जे आहे क्रेडिट इन्हान्समेंट फॅसिलिटी जी आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. सो हा एक फार फार महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये आहे. NABFID जे आहे हे कधी जन्माला आलं होतं? तर NABFID जे आहे 2021 जे आहे जन्माला आलं. पार्लमेंटच्या कायद्यानुसार आलेलं आहे, म्हणजे हे काय आहे? स्टॅट्युटरी बॉडी आहे. बघा हे लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या कायद्यानुसार एखादी बॉडी येते जन्माला तिला काय म्हणतो आपण? स्टॅट्युटरी बॉडी. आणि जर जी एक्झिक्युटिव्ह ॲक्शननी आली असेल तर तिला काय म्हटलं जातं? नॉन स्टॅट्युटरी बॉडी, म्हणजे कायद्याशिवाय आली असेल तर. सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा. मग ही कायद्यानुसार आलेली आहे. नॅशनल बँक फॉर फिनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 2021. मग याच्यामध्ये जे आहे की ऑब्जेक्टिव्ह याचा जो आहे की लॉंग टर्म नॉन रिकोर्स फायनान्स जे आहे तो याच्यामध्ये दिला जातो. आता उद्या प्रश्न विचारताना या लॉंग टर्मचं काय करतील? शॉर्ट टर्म करू शकतात. मग ते आपल्याला बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे अशा गोष्टी नीट लक्ष ठेवायच्या की हे काय करणार, याच्यातले जे कीवर्ड्स आहेत तिच्यावर हे काम करत जातं बघा. सो तो मुद्दा एक लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर ग्रामीण क्रेडिट स्कोअर जे आहे बघा. ओके, आता ग्रामीण क्रेडिट स्कोअर नावाची जी बाब आहे, क्रेडिट स्कोअर काय असतो? जसं बरेचशी लोक जे आहेत ती लोन घेतात किंवा बरेचसे लोक जे आहेत लोन घेतल्यानंतर जे आहे ते लोन रीपे करतात, काय करतात है ना, गोंधळ घालतात तिच्यामध्ये. सिबिल स्कोअर नावाची एक गोष्ट आहे बघा, तुम्ही जर ऐकलं असेल. एखाद्याचा सिबिल चांगला आहे वाईट आहे. मी तुम्हाला एक लग्न मोडलं होतं त्याची कथा सांगितली होती मागच्या वेळेस जे आहे ते है ना आपल्या सत्संगात. सो लग्न कसं मोडलं तर नवरदेव आणि त्याचे वडील जे आहे त्यांचा सिबिल स्कोअर अतिशय वाईट होता. याचा अर्थ त्यांची आर्थिक स्थिती जी होती ती अतिशय वाईट होती आणि त्याच्यामुळे जे आहे मुलीच्या घरचे म्हटले असला दादला नको गं बाई. ऑलरेडी याची अवस्था एकदम खस्ता आहे बाबा, याच्या नादी लागण्यात काय पॉईंट नाही आहे. नाही तर उद्या ते इकडूनच पैसे मागायचं तुमच्या मुलीच्या भवितव्यासाठी. लाईट बिल थकले आहे, तिला जर अंधारात बघायचं नसेल तर तुम्हीच भरा. घर भाडं थकलं आहे, तिला रस्त्यावर बघायचं नसेल तर तुम्हीच भरा. मग असं होऊ शकतं. सो ते म्हटलं की नको. ओके,
सरकारी नोकरी पाहिजे, कुठलीही असेल चालेल, आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे म्हणून अभ्यास करा. ओके. सो ग्रामीण क्रेडिट स्कोर जे आहे तर याच्यामध्ये क्रेडिट नीड्स जे आहेत बघा. मग आता हे जे आहे की सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात बघा, ओके, बचत गट वगैरे जे आहे त्याचे मेंबर्स असतील रुरल एरियाजमध्ये, मग हे बघणं. आता काही सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत बघा. काही सेल्फ हेल्प ग्रुप्सनी जे आहे नुसतेच लोन घेतले, आता मी घेतो मग पुढचं तो घेईल, मग तो पुढचं तो घेईल, असल्या प्रकारात ते काही डील झालं नाही. काहींनी चांगलं हे डेव्हलप केलेलं आहे बघा. भीमथडी जत्रा असते तिच्यामध्ये असे तुम्हाला भरपूर पुण्यात बघायला मिळतात बचत गट जे आहे त्यांनी केलेलं काम जे आहे बघा. सो आता रुरल इंडिव्हिज्युअल जे आहेत तर त्यांचं जे काही क्रेडिट वर्थीनेस जो आहे तो याच्यात बघितला जातो. ग्रामीण क्रेडिट स्कोअर म्हणजे काय आहे ना की याच्यामध्ये ती लोक डिसिप्लिन आहेत का, ते वेळोवेळी त्यांचे हप्ते भरतात का वगैरे वगैरे बघितलं जातं. सो इम्प्रूव्ह रीपेमेंट ऑफ डिसिप्लिन, रिड्यूस फ्रॉड बाय प्रोव्हाइडिंग ॲक्युरेट इव्हॅल्युएशन ऑफ बॉरोवर्स इन रुरल एरिया. हिज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲक्युरेट इव्हॅल्युएशन. ते बँकेची व्हिजिट असते बघा. ज्याला लोन हवं असतं ना त्याच्याकडे कोण येतं, बँकेची लोक येतात, बघतात काही आहे नाही आहे याचं. ओके. आणि ते बघून मग ते त्याचा एक रिपोर्ट देतात की हा माणूस लोन परत करू शकतो किंवा नाही. तिच्यात काही दिग्गज असतात बघा, ती दाखवताच इतकं काही. आता ते कठीण झालं आहे ते ऑन पेपर दाखवणं, पण तिच्यात पण काही लोक जुगाड करतात. आज पण जे आहे तिच्यात बँकेचे पण काही लोक जे आहेत तर ते सामील असू शकतात किंवा ते प्रकरण करायचंच म्हटल्यानंतर हाणून मारून करतात पण. किंवा आता बँकेचे पण इश्यू झालेत. सकाळी एक न्यूज घेतली होती बघा. आपण बँकेत जे पैसे ठेवतो जर उद्या बँक बुडाली तर परत किती मिळतात, 5 लाख नाही. जर तुमचे एकच असतील तर कसे 5 देतील तुम्हाला, 5 लाख रुपये मायनसमध्ये खातं चालू आहे तिकडं. अप टू 5 lakhs आहे ते. ओके. कसलं एकदम शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा. शब्दाला जपून वापरले पाहिजे. 5 लाखापर्यंत ते, कारण त्याचं जे आहे की त्याचा इन्शुरन्स तेवढाच निघतो आजच्या डेट. मग गव्हर्नमेंट विचार करतं याला वाढवायचा. एखाद्याची त्यात 50 लाख गेले, मग इन्शुरन्सचं डिपॉझिटचा अप टू 5 lakhs आहे ना, मग काय करायचं. ओके. म्हणून बँकेत किती पैसे ठेवायचे, 5च ठेवायचे. आज दुसऱ्या बँकेत 5, तिसऱ्या बँकेत 5, असं करू शकतो का आपण. सोनं घ्यायचं 2-2 किलो, जास्त पैसे झाले की लोड नाही घ्यायचा. सोन्याच्या ताटात जेवायचं, सोन्याच्या बेडवर झोपायचं, बँकेचा सीनच नाही. ओके. फक्त बेडशीट नीट टाकायचं, लोकांना दिसलं ना पाहिजे सोन्याच्या बेडवर झोपताय म्हणून, नाही तर तुमच्या सगळं सोन्याचा बेड गायब रात्रीतून. ओके. जनविश्वास बिल जे आहे बघा. ओके. हां काय ब्रेक थोडंसंच बाकी रे आता, है ना. थोडशासाठी कुठं ब्रेक आता, है ना. सुट्टीच देतो त्याच्यानंतर डायरेक्ट, है ना. चालेल. आता हे जे 2 सेशन्स आहेत, हे जे 2 सेशन होते ना मागचं आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. किती कन्सेप्ट झालेत बरं आतापर्यंत, किती बघितले आपण. ओके. सो मुळात कसं आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. थोडीशी कळ काढा. जनविश्वास बिल जे आहे बघा. ओके. जनविश्वास बिल. आता हे जनविश्वास बिल जे आहे याच्यामध्ये काय केलं जाणार आहे की जवळपास वेगवेगळे जे कायदे आहेत बघा त्या कायद्यांना डिक्रिमिनलाइज केलं जाणार आहे बघा याच्यामध्ये. ओके. फिनान्शियल रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत हा ना त्या चुका आहेत, सोडून द्या. ओके. सो ते पण होकार देत आहे. तुम्हाला कसं कळलं. ओके. ओके. सो डिक्रिमिनलाइज मोर दॅन 100 प्रोव्हिजन जे आहे वेगवेगळ्या कायद्यांमध्ये जे आहे ना की क्रिमिनलाइज केलं जातं की त्याच्यानुसार जे आहे की फौजदारी गुन्हा जो आहे खटला जो आहे तो तिच्यामध्ये दाखल केला जातो. आता जनविश्वास बिल जे आहे तर याच्यामध्ये जवळपास जे आहे बघा 100 प्रोव्हिजन जे आहेत वेगवेगळ्या कायद्यांमधल्या तर त्या काढून टाकल्या जाणार आहेत ज्या फिनान्सशी रिलेटेड आहेत. ओके. की ज्याच्यामधून डिक्रिमिनलाइज केल्या जातील. मग याच्यामध्ये लास्ट 10 इयर्समध्ये असं आपण केलेलं आहे बघा फिनान्शियल नॉन फिनान्शियल याच्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस करता. म्हणजे बरेचसे कायदे इंग्रजांच्या काळातले आहेत किंवा काही कायदे काल सुसंगत नाही आहेत. मग तिच्यामध्ये आपल्याला चेंजेस करणं गरजेचं आहे. असा सिंपल तो कन्सर्न आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे डायरेक्ट टॅक्स. याच्यात आता पार्ट 2 मध्ये काय असतं की ते जो मुद्दा होता बघा की 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री इन्कम जे आहे. ओके.
आता बऱ्याच लोकांनी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत की असं काही नाहीच आहे वगैरे वगैरे. आपला कन्सर्न तो नसतो बघा. बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांना जे आहे त्याची भुरळ पडते की हे किती भारी सांगताय म्हणून, हा ना. आपला कन्सर्न एवढाच आहे की इथं काय सांगितलेलं आहे. आपला प्रश्न एवढाच असणार आहे, अप टू 12 टॅक्स फ्री जे आहे. ओके, म्हणजे जे आहे ना की हे एक लक्षात घ्या की ह्या एक्झामची डिमांड काय आहे त्याच्यानुसार काम करा. ओके, सो डायरेक्ट टॅक्स जे आहे बघा, तर हा कसा असतो की हा डायरेक्टली आपल्याला भरायचा आहे बघा. जो व्यक्ती आहे त्याच्यावर डायरेक्टली याचं बर्डन आहे. डायरेक्ट टॅक्स इज अ काइंड ऑफ चार्ज विच इज इम्पोज डिरेक्टली ऑन टॅक्स पेयर अँड पेड डिरेक्टली टू द गव्हर्नमेंट बाय पर्सन. ओके, ऑन होम इट इज इम्पोज्ड. म्हणजे त्या व्यक्तीवर लागतो हा, आणि तो व्यक्ती डायरेक्टली कोणाला पे करतोय, गव्हर्नमेंटला पे करतोय. तो डायरेक्ट टॅक्स असतो बघा. ओके, आणि याच्यामध्ये जे आहे की डायरेक्ट टॅक्स जे असतो की कॅन नॉट शिफ्टेड बाय टॅक्स पेयर टू समवन एल्स. म्हणजे जे आहे की माझा टॅक्स ओंकारकडं मी पाठवून दिला, ओम फट स्वाहा तू भरून टाक, असं होणार नाही. ज्याचा टॅक्स आहे त्यालाच भरावा लागेल. ओके, ओंकार किती चांगला असला, ओंकारची किती इच्छा असली, मास्तरचा टॅक्स भरतो, भरून न शकत नाही. डायरेक्ट टॅक्स तुम्हालाच भरावा लागेल बघा. ओके, हे याचं वैशिष्ट्य आहे. ओके, तिच्यामध्ये जे आहे डायरेक्ट टॅक्समध्ये जे आहे ना, कसं त्याला जरा एंगेज करतो ना जरा 2-5 मिनिटं. सो डायरेक्ट टॅक्समध्ये काय काय येतं बघा. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, मिनिमम अल्टरनेट टॅक्स. आता हे जे असतं ना की अल्टरनेट मिनिमम टॅक्स जे आहेत, हे असे कायदे आहेत ना की कंपन्या काय करायच्या, दाखवायच्या की आम्हाला लॉसच झालेला आहे. हे दाखवतच नाही कंपनी की आम्हाला प्रॉफिट झाला आहे, मग टॅक्स भरायचा नाही. म्हणून यांना अल्टरनेट टॅक्सेस की मिनिमम अल्टरनेटिव्ह एवढं भरावंच लागेल तुम्हाला. लॉसमध्ये जा, काही व्हा, तुमच्या किडनी विका, पण एवढं भरावंच लागेल. ओके, कॅपिटल गेन टॅक्स जे आहे, काळा चौघात जे आहे, भांडवल, तिच्यावर काही मिळत आहे का तुम्हाला. म्हणजे तुम्ही एखादी वस्तू घेतलेली आहे ना, ती विकायची तुम्हाला, त्यातून काही मिळणार आहे का, कॅपिटल गेन. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जे आहे, वेगवेगळ्या सिक्युरिटीची खरेदी विक्री होते बघा, तिच्यामधले ट्रान्झॅक्शन. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन, वेल्थ टॅक्स, हे सगळे जे टॅक्स आहेत बघा, हे कशाचा भाग आहे, डिरेक्ट टॅक्सचा. म्हणजे जे आहे ते तुमच्या याच्यानुसार तुम्हाला त्याला डील करायचं. आता याच्यात दुसरा मुद्दा जो येतो बघा, तो आहे इनडिरेक्ट टॅक्स जो आहे बघा. ओके, हां, याच्यामध्ये एक TDS नावाची कन्सेप्ट आहे, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, TDS. ओके, आता टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स काय असतं बघा, की समजा फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे. ओके, ही सी कंपनी आहे. ह्या कंपनीमध्ये ए जो आहे तो जॉब करतो. एचा पगार आहे 1 लाख रुपये. सो कंपनी काय करते, याचा पगार करताना ते 1 लाखातले 10% काय करते, कट करून घेते. याला म्हटलं तर टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, जिथून त्याला इन्कम मिळणार आहे, आणि ते 10% कट करून कुठं पाठवून देते, गव्हर्नमेंटला TDS जमा करून टाकते त्याच्या पॅन कार्डवर. त्याच्याच नावावर दिसतो तो, पण तो म्हणजे उद्या याला काय होतं, इन्कम रिटर्न फाईल करणं मस्ट आहे. जर जास्तीचे पैसे तिकडे जमा झाले तर मग जर जास्तीचे जेवढे गव्हर्नमेंटकडे असेल ते भरल्यानंतर गव्हर्नमेंट आपल्याला रिटर्न करतं बघा. त्याला म्हटलं आता TDS जो असतो की टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, जिथून इन्कम मिळतं आहे तिथंच तो टॅक्स कट होऊन जाणार 10% जो आहे. ओके, सगळ्या नोकऱ्यांमध्ये होतं बघा. नोकरीवाल्यांचा एक वेगळा संताप असतो, आमचा एवढा कर जातो आहे म्हणून. ओके, ज्याचं पॅकेज मोठं असतं ते पॅकेजवाला विचारायचं फक्त किती टॅक्स भरला आहे यावेळेस, त्याचा एकदम मूड खराब होऊन जातो असं विचारलं. ओके, सो टॅक्स डिडक्शन ॲट सोर्सचे आहे बघा, असा तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे की नॅशनल सेव्हिंग स्कीमचा उल्लेख याच्यामध्ये आहे. ओके, सो नॅशनल सेव्हिंग स्कीम ज्या आहेत त्याचाही रेफरन्स याच्यामध्ये आहे. नॅशनल सेव्हिंग स्कीम्समध्ये काय येतं बघा, की आपल्याकडं जे आहे ना की गव्हर्नमेंट बॅक प्रोग्राम जो आहे तर तो लोकांना पैसे सेव्ह करणं आणि इन्व्हेस्ट करणं शिकवतो बघा, त्याला नॅशनल सेव्हिंग स्कीम म्हटलं आता. आपल्याकडे बघा तुम्ही आहे ना, गावाकडे वगैरे हे खूप कॉमन आहे किंवा शहरांमध्ये पण काही दुकानदारांकडे ते दुकानदार येतात बघा. माणूस येतो, सहकारी संस्था असेल, पतसंस्था, बँकेतला, तो रोजच्या रोज कलेक्शन करतो. डेली कलेक्शनवाला माणूस असतो. रोज संध्याकाळी तो आपला फिरतो प्रत्येकाकडं, 50 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, ज्याचे जितके पैसे आहेत तेवढे पैसे तो कलेक्ट करत जातो. ओके, असं जे असतं ह्याच्यातून काय असतं की माणूस जे काही कमवतोय त्याच्यातून काहीतरी 10, 20, 50 रुपये रोज सेव्ह करतो तो. सो असे ज्या सेव्हिंग्स आहेत बघा, तर गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत. पब्लिक प्रोव्हिडंट फंड PPF, किसान विकास पत्र आहे बघा, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहेत. सो अशा छोट्या छोट्या याच्यातून जे आहे की तुम्ही तुमची सेव्हिंग करू शकता. याला काय म्हटलं तर नॅशनल सेव्हिंग स्कीम्स. त्याच्या अंतर्गत अशा योजना असतात की ज्या लोकांना इन्व्हेस्ट करायला शिकवतात. इनडिरेक्ट टॅक्स जो आहे बघा, इनडिरेक्ट टॅक्समध्ये काय असतं की हा टॅक्स
जो असतो पास ऑफ टू द कंझ्युमर ॲज अ पार्ट ऑफ परचेस प्राइस ऑफ गुड ऑर सर्व्हिस. म्हणजे जर आपण एखादी वस्तू विकत घेतली तर तिच्यावर तो टॅक्स लागतो, पास ऑन होतो तो कंझ्युमरवर. म्हणजे तुम्ही उद्या जे आहे की ते बऱ्याच लोकांनी मधल्या काळामध्ये बरेच दिवस चाललं बघा, GST वरून जे आहे की मी हे घेताना पण एवढा टॅक्स भरला, पगार होताना टॅक्स भरला, परत मी एखादी वस्तू घेताना परत टॅक्स भरतो. मी ऑलरेडी टॅक्स भरला आणि वस्तू घेताना, म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला पगार आहे बाबा 1 लाख रुपये, तुम्ही TDS ऑलरेडी कट केला आहे माझा, परत मी AC घ्यायला गेलो तिच्यावर तुम्ही 28% टॅक्स लावून टाकला, मला 18% टॅक्स लावला, GST, वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा. मग तिच्यामुळं काय होतं की हा जो सिनॅरिओ आहे इनडिरेक्ट टॅक्स जे असतं की टॅक्सेशन वेअर टॅक्स इज कलेक्टेड बाय इंटरमिजिएटरी सच ॲज मॅन्युफॅक्चरर, रिटेलर. कलेक्ट कोण करतो? रिटेलर. म्हणजे तुम्ही इथं दुकानात गेला, विजय सेल्स बाबा बाजूला जे आहे, ओके, तिथं गेलात तुम्ही, वस्तू विकत घेतली, टॅक्स तिथं जाणार तुमचा जो आहे. हां, पण त्याच्याकरता कसं आहे की जर तुमचा GST नंबर आहे तो रिफ्लेक्ट होऊ शकतो. बाकी तर इनडिरेक्ट याच्यामध्ये मग तो रिफ्लेक्ट होतोय नाही होतोय, मग त्याचं काय करायचं. मुळात मुद्दा जो येतो की प्राइस ऑफ गुड ऑर सर्व्हिस जे आहे त्याच्यावर टॅक्स तो लागतो. म्हणजे GST असेल, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असेल, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज टॅक्स, कस्टम ड्युटी, स्टॅम्प ड्युटी, हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? इनडिरेक्ट टॅक्सचे एक्झाम्पल्स. सो हे आपल्या बजेटचं जे आहे करंट बेसिक होतं की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत बघा, हा ना, ज्यांचा पण शॉर्ट सुटला आता झाला एकदा. ओके, किती टर्म्स आहेत बरं या सगळ्या? आता किती? 45, 5 राहून गेले का? 50 झाले असते, मग 50 झाली असते आपली. ओके, आता बघा त्या दिवशी पण आपण बऱ्याचशा टर्म्स बघितल्या होत्या. आता हे चांगलं रिवाईज करायचं बघा. इकॉनॉमीचा क्रक्स आहे, बेसिक कन्सेप्ट्स आहेत. ओके, सो तयारी करता काय जायची? ओके, हा ना, तुमच्याकडे इकॉनॉमीचं कुठलंही बुक असेल बेसिक जे आहे तिच्यातून पण तुम्ही या गोष्टी तुमच्या लेवलला बघणं अपेक्षित आहे बघा. ओके, सो इकॉनॉमी हा कन्सेप्च्युअल जो आहे तर तो पार्ट आहे आणि तिच्यामध्ये कन्सेप्ट्स क्लिअर असल्या तर गोष्टी सोप्या होऊन जातात बघा. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू.